तर गेल्या लेक्चरमध्ये आपण जे पॉइंट कव्हर केलेले आहेत त्यामध्ये काय येतात, ऑब्जेक्ट्स येतात. ऑब्जेक्ट म्हणजे काय, क्लास म्हणजे काय ते बघितलं. त्याच्यानंतर डेटा मेंबर्स म्हणजे जे व्हेरिएबल आपण डिफाईन करून ठेवतो तो. मेंबर फंक्शन्स म्हणजे त्याच्या खाली आपण जी फंक्शन लिहित होती, गेटर सेटर फंक्शन्स वगैरे सगळे त्यामध्ये येतात. कन्स्ट्रक्टर म्हणजे असे फंक्शन ज्याचं नेम सेम ॲज अ क्लास नेम असते, त्याला काहीच रिटर्न टाईप नसतो, व्हॉइड सुद्धा नसतो, आणि ते केव्हा कॉल होते, जेव्हा तुमचा क्लास इन्स्टन्शिएट होतो, म्हणजे त्याचं ऑब्जेक्ट बनवलं जातं तेव्हा. बरोबर. त्याच्यानंतर आता टाइप्स म्हणजे काय, तर ते डेटा टाइप्स. मग हे आता इथे सुद्धा आले आहेत. बरोबर. हे बघूया. स्टॅटिक मेंबर्स अँड फंक्शन. स्टॅटिक व्हेरिएबल आपण बघितलं म्हणजे मेंबर बघितला, बरोबर. आणि स्टॅटिक फंक्शन सुद्धा काल बघितली त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हररायडिंग याची प्रॅक्टिकल्स बघितली. त्यानंतर पॅकेजेस इन अ जावा आणि युजर डिफाईन्ड पॅकेजेस हे बघूया. पण त्यापूर्वी हे जे काय बेसिक कन्सेप्ट आहेत, व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स, ऑपरेटर्स, अनसाइन्ड राईट शिफ्ट ऑपरेटर, एक्सप्रेशन, ब्रांचिंग अँड लूपिंग, हे कन्सेप्ट आपण आज बघूया. ठीक आहे. ऍब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम हे आपण बघितलेलंच आहे. ठीक आहे. मग जावा टी पॉइंट ही वेबसाईट यावरती आता आपण काय बघूया, हे बेसिक पॉइंट बघूया. ही आता हे थिअरटिकल पार्ट आहे, पण हा सब्जेक्ट आहे तो लॅब सब्जेक्ट आहे. ठीक आहे. तरी पण आपण जराशी त्यांची थिअरी ओव्हरव्ह्यू बघूया काय आहे तो. पहिला आता आपण बघूया ते म्हणजे व्हेरिएबल्स. Java variables. A variable is a container which holds the value while Java program is executed. व्हेरिएबल काय आहे, एक कंटेनर म्हणजे एक डबा समजा, ज्याच्यामध्ये आपण काहीतरी लाडू ठेवतो, बरोबर. डब्यामध्ये तसं व्हॅल्यू ठेवली जाते त्या व्हेरिएबल मध्ये. कधी ते जेव्हा जावा प्रोग्राम एक्झिक्यूट होत असतो तेव्हा. म्हणजे आपण काय लिहिलं, इंट डेटा इज इक्वल टू 50 लिहिलं. मग 50 ही काय झाली, व्हॅल्यू झाली, लाडू झाला. आणि डेटा हा काय झाला, व्हेरिएबल झाला, डबा झाला. मग त्यामध्ये आपण ठेवतो. व्हेरिएबल इज अ नेम ऑफ अ मेमरी लोकेशन. Variable is a name of a memory location. There are 3 types of variable in Java: local, instance आणि static variable. प्रत्येक व्हेरिएबल असाइन करताना आपण त्याला काय करतो, डेटा टाइप सुद्धा देतो. इथे डेटा टाइप काय आहे, इंट आहे. ते डेटा टाइप आपण बघूया पुढे. तुम्हाला ते समजले असतील, पण त्याची जरा थिअरी बघूया. त्यानंतर आता देर आर 2 टाइप्स ऑफ डेटा टाइप्स इन जावा: प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. The variable is a name of a reserved area located in a memory, in which, in other words, it is a name of a memory location. It is combination of vary plus able, which means value can be changed. Vary म्हणजे काय, चेंज होऊ शकते. able म्हणजे काय, शकते. vary म्हणजे काय, बदलणे, ते बदलू शकते. ते काय झालं, व्हेरिएबल. मग आता आपण काय केलं, डेटा इज इक्वल टू 50. मग 50 ही व्हॅल्यू डेटा नावाच्या एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाली. म्हणजे काय, एका मेमरी लोकेशन मध्ये ती स्टोअर झाली, असा त्याचा अर्थ. आता टाइप्स ऑफ व्हेरिएबल: लोकल व्हेरिएबल, इन्स्टन्स व्हेरिएबल आणि स्टॅटिक व्हेरिएबल. पहिलं लोकल व्हेरिएबल. A variable declared inside the body of method is called as a local variable. म्हणजे एखादं फंक्शन आहे,
समजा आपलं एक फंक्शन आहे इंट ए बी सी असं एक फंक्शन आहे आणि यांना आपण व्हॅल्यू देऊन ठेवली, ए ला 0 बी 0 आणि सी 0. एक फंक्शन बनवलं काय, पब्लिक इंट ऍड इंट एक्स आणि इंट वाय. मग इथे समजा आपण सी नको, सी याच्या आतमध्ये समजा घेतला मी इथे इंट सी इज इक्वल टू एक्स प्लस वाय आणि इथे काय लिहिलं, रिटर्न सी. जेव्हा आपण हे फंक्शन कॉल करणार त्याला आता मी काय ए आणि बी पास करणार, ए आणि बी पास केले म्हणजे काय, ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू पास लिहिली, 0 0 0 प्लस 0 किती येणार, 0 येणार. इथे जर 5 लिहिले, इथे 3 लिहिले, 5 3, त्याचा आन्सर काय येणार, 8 येणार. पण यामध्ये बघा हे जे मी वरती डिफाईन करून ठेवलेले आहेत यांना काय म्हणतात, ग्लोबल व्हेरिएबल. हे जे कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये जे डिफाईन करून ठेवलेले आहेत यांना काय म्हणतात, लोकल व्हेरिएबल. आता वरती डिफाईन म्हणजे नक्की कुठे, तर क्लास लेवलला डिफाईन. म्हणजे काय, तुमचा क्लास जिथे सुरू होतो, क्लास एबीसी, क्लासचं नाव, इथे काहीतरी मेथड असते, पब्लिक वॉइड समथिंग समथिंग, ही मेथडचं नाव समजा, ही मेथड बरोबर. इथे जी काही आपण डिफाईन करून ठेवतो क्लासच्या इथे या रेंजला, त्यांना काय म्हणतात, ग्लोबल व्हेरिएबल. इथे डिक्लेअर केली तर, आणि जर त्या मेथडच्या आतमध्ये जर आपण डिक्लेअर केली तर ती काय येणार, लोकल व्हेरिएबल. याच्यात जी काय डिक्लेअर करतो ती. व्हेरिएबल डिक्लेअर्ड इनसाइड द बॉडी ऑफ मेथड. बॉडी ऑफ मेथड म्हणजे काय, मेथडची जी कर्ली ब्रॅकेट आहे ही काय झाली, त्याची बॉडी झाली कर्ली ब्रॅकेटच्या आतमधली. आणि ही काय झाली, मेथड डेफिनेशन, आणि याला काय म्हणतात, मेथड बॉडी. मेथड डेफिनेशन मध्ये काय काय येतं, ऍक्सेस स्पेसिफायर येतो, त्यानंतर रिटर्न टाईप येतो, मेथडचं नाव येतं, जमल्यास याच्यामध्ये जर पॅरामीटर असतील तर ते येतात, कळलं. जे पॅरामीटर्स येतात आणि पॅरामीटर्सचे डेटा टाईप सुद्धा येतात. हे इंट आहेत, ते इंट असेल सगळीकडे, इंटच असेल सांगता येत नाही, डबल सुद्धा असेल. You can use this variable only within that method and the other method in the class aren't even aware of that variable exists. म्हणजे हे लोकल व्हेरिएबल इथे तुम्ही काहीतरी डिफाईन करून ठेवला आणि सेम समजा अशी एक दुसरी एक मेथड असेल, त्या मेथडचं नाव आहे समथिंग 1 आणि या मेथडचं नाव आहे समथिंग 2, बरोबर. त्याच्यात काहीतरी पॅरामीटर सुद्धा काहीतरी वेगळे आहेत. मग इथे जे लोकल व्हेरिएबल डिफाईन करून ठेवलेला आहे आणि इथे सुद्धा लोकल व्हेरिएबल डिफाईन करून ठेवलेला आहे, मग यांचा स्कोप किती असतो, लोकल व्हेरिएबलचा स्कोप लोकलच असतो. म्हणजे या मेथड पुरतं ते मर्यादित असतं, या मेथड पुरते मर्यादित असणार. या बॉडीमध्ये जी काही व्हेरिएबल्स डिफाईन करून ठेवलेली आहेत ती लोकल व्हेरिएबल्स या मेथड पुरतीच मर्यादित असणार. त्याचप्रमाणे या जी वरची मेथड आहे याच्यामध्ये डिफाईन करून ठेवलेले जे व्हेरिएबल्स आहेत त्यांचा स्कोप त्या मेथड पुरताच मर्यादित असणार, बरोबर. म्हणजे इथे जर तुम्ही काय डिफाईन करून ठेवला, ए इज इक्वल टू 10 आणि इथे तुम्ही डिफाईन करून ठेवला बी इज इक्वल टू 20, आणि तुम्ही बाहेर गेला तिथे आणि इथे टाईप करता सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल, मला ए ची व्हॅल्यू प्रिंट करून दाखवतो, तो म्हणणार नाही, सापडला नाही म्हणून सांगणार. ए का सापडला नाही, कारण कुठे डिफाईन करून ठेवलेलं आहे, लोकली डिफाईन करून ठेवलेलं आहे, यांच्यामध्ये बंदिस्त केलेलं आहे ते मेथड बॉडीमध्ये, बरोबर. त्याच्यामुळे ते त्याला सापडणार नाही. म्हणजे त्याचप्रमाणे जर तुम्ही इथे लिहिला, इथे टाईप केलं समजा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल ए आणि बी, मग बी प्रिंट होणार इथे, कारण बी इथे डिफाईन करून ठेवलेला आहे, याला मिळणार. पण ए याला सापडणार नाही, कारण ए कुठे आहे, बंदिस्त आहे, याच्यामध्ये डिफाईन करून ठेवलेला आहे लोकल लेवलला. तोच जर ए मी जर इथे डिफाईन करून ठेवला ग्लोबली, इथे ऍक्सेस केला ए, तो प्रिंट होणार नक्की, कारण तो ग्लोबली डिफाईन करून ठेवलेला आहे, सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे, इथून दिसू शकतो ना, आकाशात आहे तो. पण जर बंदिस्त असेल कर्ली ब्रॅकेटमध्ये तर तो दिसू शकणार नाही. इथे सुद्धा बघा हा ए आहे तो आता प्रिंट होणार का, कारण तो आता बंदिस्त नाही आहे कर्ली ब्रॅकेटमध्ये मेथडच्या, कुठे आहे, बाहेर आहे, ग्लोबली म्हणजे डिफाईन करून ठेवलेला आहे. जसं आपल्याला ढग आहे तो कुठूनही दिसतो ना, आकाशातला,
तसं आपण याला वरती ग्लोबली डिफाईन करून ठेवलेलं आहे. या दोन भिंतींमध्ये आपण त्याला गाठून ठेवलेलं नाही, अडकवून ठेवलेलं नाही आहे. मग या दोन भिंतींमध्ये म्हणजे कर्ली ब्रॅकेट रूपी या दोन भिंतींमध्ये जे अडकून असतात त्याला काय म्हणतात, लोकल व्हेरिएबल. इंड बी हे काय झाले, लोकल व्हेरिएबल झाले बी, आणि ए हा काय झाला, ग्लोबल व्हेरिएबल झाला. तो जर मी इथे डिफाईन केला तर हा काय झाला, लोकल व्हेरिएबल, आणि जर इथे डिफाईन केला तर तो काय झाला, ग्लोबल व्हेरिएबल. म्हणजे जर मी तो इथे ठेवला याच्यामध्ये ए, तर याला तो ए ऍक्सेस होणार नाही, इथे सुद्धा ऍक्सेस होणार नाही, इथे सुद्धा ऍक्सेस होणार नाही. पण तेच जर मी इथे प्रिंट करायचा प्रयत्न केला तर मात्र नक्की तो ऍक्सेस होणार. म्हणून इथे काय म्हटलं आहे, variable declared inside the body of a method is called as a local variable. You can use this variable only within that method, and the other method in the class are not even aware that the variable exists. बाकीच्या मेथडला सुद्धा माहिती नसतं ए हा डिफाईन करून ठेवलेला आहे दुसऱ्या मेथड मध्ये, दे आरंट अवेअर, म्हटलंय त्यांना माहिती नाही. A local variable cannot be defined with a static keyword. म्हणजे आपण मागे जे स्टॅटिक कीवर्डचा प्रोग्राम करून बघितला तर त्यामध्ये इथे जर ग्लोबल व्हेरिएबल एखादं असेल तर त्याला आपण काय करतो, इथे स्टॅटिक कीवर्ड लावू शकतो, बरोबर. ही जी आतमध्ये असतात त्यांना स्टॅटिक कीवर्ड आपण लावू शकत नाही. लोकल व्हेरिएबलला स्टॅटिक कीवर्ड लावता येत नाही. इट इज कॉल्ड एज अन इन्स्टन्स व्हेरिएबल बिकॉज इट्स व्हॅल्यू, सॉरी कुठे गेलेलो आपण, हा हे बघत होतो, लोकल व्हेरिएबल कॅनॉट बी डिफाईन्ड विथ स्टॅटिक कीवर्ड. हे काय झालं, लोकल व्हेरिएबलची थिअरी झाली. आता इन्स्टन्स व्हेरिएबल. इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे काय, तर गेल्या वेळेला आपण एक पर्सन क्लास बनवला होता, बरोबर. याच्यामध्ये माय फर्स्ट प्रोजेक्ट नावाचा हा प्रोजेक्ट तुम्हाला बनवून दिलेला पहिल्याच लेक्चरला. तर त्यामध्ये आपण स्टुडंट नावाचा क्लास बनवला होता, पर्सन नावाचा क्लास बनवला होता, एम्प्लॉई नावाचा क्लास बनवला होता. कम्प्युटर खूप स्लो चालतोय. तर या स्टुडंट नावाच्या क्लासमध्ये स्टुडंटचा रोल नंबर, नेम, त्यानंतर त्याचा ऍड्रेस, अशी जी काही इथे व्हेरिएबल्स असतात त्यांना काय म्हणतात, इन्स्टन्स व्हेरिएबल. A variable declared inside the class but outside the body of a method is called as a instance variable. म्हणजे तुम्हाला मी जी ग्लोबल व्हेरिएबल सांगितली तीच काय झाली, सगळी इन्स्टन्स व्हेरिएबल. कुठे डिफाईन करून ठेवलेली असतात, इथे डिफाईन करून ठेवलेली असतात वरती. व्हेरिएबल डिक्लेअर्ड इनसाइड द क्लास, बघा या क्लासच्या आतमध्ये म्हणजे क्लासच्या बॉडीच्या आतमध्ये डिफाईन करून ठेवलं आहे, क्लासच्या बॉडीच्या आतमध्ये डिफाईन करून ठेवलेलं आहे, पण या मेथडच्या बाहेर आहे. ही जी कर्ली ब्रॅकेट आहे मेथडची बॉडी आहे यांच्या बाहेर आहे. A variable declared inside the class but outside the body of a method is called as an instance variable. It is not declared as a static. इथे बघा याला आपण स्टॅटिक बनवलेलं नाही, म्हणजे काय इन्स्टन्स व्हेरिएबल झाली. स्टॅटिक कीवर्ड लावला तर ती काय झाली, स्टॅटिक व्हेरिएबल झाली. म्हणजे याचा अर्थ काय, तर आपण जेव्हा या स्टुडंट या क्लासचा जेव्हा ऑब्जेक्ट बनवतो, म्हणजेच काय स्टुडंट या क्लासचा जेव्हा आपण इन्स्टन्स बनवतो, स्टुडंट अनंत इज इक्वल टू न्यू स्टुडंट असं लिहिलं तर अनंत हे काय झालं, त्याचं ऑब्जेक्ट झालं, इन्स्टन्स झालं. मग मी अनंत डॉट रोल नंबर, अनंत डॉट नेम, अनंत डॉट कॉन्टॅक्ट, अनंत डॉट ऍड्रेस हे ऍक्सेस करू शकतो. म्हणजे हे रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस हे काय झाले, इन्स्टन्स व्हेरिएबल झाले, इन्स्टन्स द्वारे आपण ऍक्सेस केले. आणि जर मी याला स्टॅटिक कीवर्ड लावला तर ऑब्जेक्टने ऍक्सेस करतो का, नाही, डायरेक्ट क्लास नेम स्टुडंट डॉट काय, स्टुडंट डॉट रोल नंबर, स्टुडंट डॉट नेम, स्टॅटिक असेल तर. मग स्टॅटिक कीवर्ड लावला तर तो लोकल व्हेरिएबल होत नाही आणि इन्स्टन्स व्हेरिएबल सुद्धा होत नाही. ठीक आहे. मग हे काय झालं, हे इन्स्टन्स व्हेरिएबल स्टॅटिक नसला तर. It is called as an instance variable because its value is instance specific and is not shared among instance. इन्स्टन्स व्हेरिएबल याला काय म्हणतात, कारण याची जी व्हॅल्यू आहे रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस हे इन्स्टन्स स्पेसिफिक आहे. म्हणजे अनंतचा रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस यज्ञेशचा रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेसशी मॅच होणार नाही. इन्स्टन्स वाईज बदलत जाणार, प्रत्येकाच्या ऑब्जेक्ट नुसार हे बदलत जाणार. अनंत मध्ये काय असणार, अनंतचाच रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस असणार. यज्ञेशकडे काय असणार, यज्ञेशचाच रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस असणार. प्रणयकडे काय असणार, प्रणयचाच रोल नंबर, नेम, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट असणार. कळलं, म्हणून याला काय म्हणतात, इन्स्टन्स व्हेरिएबल. आपण याची प्रॅक्टिकल करून बघितली होती ना.
हे एक ऑब्जेक्ट झालं. त्याचप्रमाणे इथे आपण खालून करून बघितलेले अनंतचं ऑब्जेक्ट, त्यानंतर एक तुषारचं ऑब्जेक्ट बनवलेलं, त्यानंतर सलोनीचं एक ऑब्जेक्ट बनवलेलं. आठवतोय ना? रंगीत दिसेल बघा, आठवतोय? अशा प्रकारे आहे ते. म्हणजेच काय, याला जे आपण व्हॅल्यू पास करतो ते काय इन्स्टन्स स्पेसिफिक आहे, बरोबर? या व्हेरिएबल्सना ज्या व्हॅल्यू पास करतो त्या इन्स्टन्स स्पेसिफिक आहे, म्हणून याला काय म्हणतात, इन्स्टन्स व्हेरिएबल. स्टॅटिक इज कॉल्ड एज अ स्टॅटिक व्हेरिएबल. इट कॅनॉट बी लोकल. ते लोकल असू शकत नाही. म्हणजे जे व्हेरिएबल आपण स्टॅटिक डिफाईन करतो ते लोकल असू शकत नाही. म्हणजे इथे तुम्ही स्टॅटिक कीवर्ड तुम्ही लावू शकत नाही. मगाशी तुम्हाला लावून दाखवला तो. म्हणजे लोकल व्हेरिएबल हे स्टॅटिक नसते आणि स्टॅटिक व्हेरिएबल हे लोकल नसते. लोकल म्हणजेच काय, एका मेथड मध्ये बाउंड झालेले, मेथड मध्ये अडकून राहिलेले, जे बाहेरून ऍक्सेस होत नाहीत असे. A variable that is declared as a static is called as a static variable. It cannot be local. You can create a single copy of a static variable and share it among all the instance of the class. तुम्ही काय करू शकतात, सिंगल कॉपी ऑफ अ स्टॅटिक व्हेरिएबल अँड शेअर इट अमंग ऑल द इन्स्टन्स ऑफ अ क्लास. म्हणजे जसं काल आपण स्टॅटिक व्हेरिएबलचं एक उदाहरण बघितलं होतं, त्यामध्ये आपण स्टुडंटचं नेम, रोल नंबर हे वेगवेगळे फील्ड होते, पण त्यामध्ये कॉलेज हे कॉमन फील्ड होतं सगळ्यांमध्ये. मग कॉलेज प्रत्येकाचं जरी सेम असलं तरी तेवढे स्ट्रिंग जास्त जागा लागू नये म्हणून एकच आपण कॉलेजचं एक व्हेरिएबल होतं, कॉलेज नावाचं स्टॅटिक व्हेरिएबल, ते सगळ्यांमध्ये शेअर केलं होतं. काल आपण त्याचं उदाहरण बघलं होतं. ज्यांना कोणाला चुकलं त्यांनी कालची व्हिडिओ बघू शकता रेकॉर्डेड लेक्चर्स मध्ये. म्हणून इथे काय म्हटलं, मेमरी अलोकेशन फॉर स्टॅटिक व्हेरिएबल हॅपन्स ओनली वन्स व्हेन द क्लास इज लोडेड इन अ मेमरी. जेव्हा तो क्लास आहे तो मेमरीमध्ये लोड होतो तेव्हा त्याचा मेमरी अलोकेशन होतं. म्हणजेच त्याला मेमरी अलोकेट केली जाते त्या व्हेरिएबलसाठी, स्टॅटिक व्हेरिएबलसाठी. आणि त्या स्टॅटिक व्हेरिएबलची कॉपी जेवढी काही तुमचे ऑब्जेक्ट्स आहेत, जेवढे काही सगळे तुमचे इन्स्टन्स आहेत त्या क्लासचे, त्या सर्वांबरोबर शेअर केली जाते. जसं काल काय केलं होतं, जी कॉलेज हे स्टॅटिक व्हेरिएबल होते, त्याची व्हॅल्यू सगळ्या वेगवेगळ्या ज्या स्टुडंटचे इन्स्टन्स व्हेरिएबल होते, सगळ्या स्टुडंटचे जे इन्स्टन्सेस होते, सगळ्या स्टुडंटचे जे ऑब्जेक्ट्स होते त्यांच्याशी शेअर केली गेली होती. हे काय झालं, स्टॅटिक व्हेरिएबल. मग इथे उदाहरण बघा दाखवलंय, स्टॅटिक इंट एम इज इक्वल टू 100. हे काय झालं, स्टॅटिक व्हेरिएबलचं उदाहरण. मग मेथडच्या आतमध्ये इंट एन इज इक्वल टू 90. हे काय झालं, लोकल व्हेरिएबल. ही दुसरी मेथड आहे इंट डेटा इज इक्वल टू 50. हे सुद्धा काय आलं, दुसरं लोकल व्हेरिएबल झालं. मग आता यामध्ये जर आपण कोड लिहिला की एन आहे तो प्रिंट कर यामध्ये, या मेथडमध्ये, तर आपल्याला तो ऍक्सेस होणार नाही. या मेथडमध्ये जर आपण कोड लिहिला की डेटाची व्हॅल्यू प्रिंट कर, तर तो आपल्याला होणार नाही, कारण ही लोकल व्हेरिएबल आहे. एका लोकल व्हेरिएबलची व्हॅल्यू ज्या मेथडमध्ये डिक्लेअर केला तिथेच ऍक्सेस असते, म्हणजे त्याचा स्कोप तेवढाच असतो. त्याच्या पलीकडची जी दुसरी मेथड आहे ती त्याला ऍक्सेस करू शकत नाही. जावा व्हेरिएबल, आता इथे एक्झाम्पल आहेत, ऍड टू नंबर वगैरे, हे तुम्हाला मी पहिल्याच लेक्चरमध्ये सगळं दाखवलं होतं, बरोबर? मग मी या सिक्वेन्सने गेलो असतो तर कदाचित तुमचं कन्फ्युजन झालं असतं, म्हणून मी काय केलं, आधी सोपे सोपे कन्सेप्ट आहेत ते आधी दाखवले आणि हळूहळू आपण पुढे पुढे विस्तार करत गेलो. मग ही जी खालची 2 नंबर ऍडिशन वगैरे करायची ती एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेली आहे. आता इथे वायडनिंग म्हणून आहे, याचा अर्थ काय, ए मध्ये तुम्ही 10 व्हॅल्यू स्टोअर केली आणि एफ मध्ये तुम्ही ए स्टोअर केला. मग इंटिजर आहे ती फ्लोट मध्ये मावू शकते, बरोबर? आणि कारण बघा, इंटिजर 1 2 3 4 जे काही सगळे येतात इंटिजर मध्ये, 0 1 2 3 4 पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर, ते कशामध्ये मावू शकतात, फ्लोटिंग पॉईंट नंबर मध्ये, म्हणजे 0.1 0.2 0.3 0.4, बरोबर? 0.1 0.2 0.3, त्यांच्या मधले 0.23 0.24, -0.1 -0.2, -1.3 -1.4 +1.4 +1.5, हे सगळे फ्लोट मध्ये सुद्धा मावू शकतात, फक्त 0.0 असणार पुढे. या क्रियेला काय म्हणतात, वायडनिंग. म्हणजे इंटिजर आहे तो या फ्लोट मध्ये मावू शकतो. इंटिजरची ए व्हॅल्यू आहे ती आपण कशामध्ये, एफ मध्ये स्टोअर केली इथे, आणि दोन्ही प्रिंट करून दाखवले. तर जेव्हा ऍज आपण त्याला इंटिजर म्हणून प्रिंट करणार तेव्हा 10 येणार, आणि ऍज अ फ्लोट म्हणून प्रिंट करणार तेव्हा 10.0. त्याच्यानंतर नॅरोविंग म्हणजे टाईप कास्टिंग. टाईप कास्टिंग म्हणजे काय, आता फ्लोट आहे त्याला आपला रूपांतर करायचं आहे इंटिजर मध्ये,
आपण काय करणार हे बघा, इथे ब्रॅकेट लिहिले तसं फ्लोट मध्ये व्हॅल्यू देणार जी काय असेल ती, आणि ए इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये इंट आणि एफ. ब्रॅकेटमध्ये इंट म्हणजे काय, टाईप कास्टिंग, म्हणजे जो एफ आहे त्याचं रूपांतर कशामध्ये कर, इंटिजर मध्ये रूपांतर कर, याला काय म्हणतात टाईप कास्टिंग. तसं केल्यानंतर 10.5 जो फ्लोट होता तो काय प्रिंट काय झाला, 10 प्रिंट झाला त्याचा, असं आहे. तर हे तुम्हाला हे बाईट वगैरे हे तुम्ही हे काय आहे, तर हे खरे काय आहे, डेटा टाईप आहे. हे जाणण्यासाठी आधी आपल्याला डेटा टाईप बघितले पाहिजे. तुम्हाला मी थोडक्यात पहिल्या लेक्चरला डेटा टाईप सांगितले होते, इंटिजर, फ्लोट, डबल, स्ट्रिंग, कॅर, बुलियन असे डेटा टाईप सांगितले होते. आता ते आपण डिटेलमध्ये बघूया. डेटा टाईप स्पेसिफिकली data types specify the different size and values that can be stored in the variable. There are two types of data types in Java. पहिले म्हणजे primitive data type आणि दुसरे म्हणजे non primitive data type. The primitive data types includes boolean, char, byte, short, int, long, float and double. किती झाले, 8 झाले ना. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मध्ये काय येतात, क्लासेस, इंटरफेसेस, ॲरेज हे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये येतात. आता आपण पहिले प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये बघूया. In Java, primitive data types are building blocks of a data manipulation. These are the most basic data types available in a Java programming language. Java is a statistically typed programming language. It means that all variables must be declared before its use. That is why we need to declare variables type and a name. म्हणजे स्टॅटिक, आता इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला जातो बाबा स्टॅटिकली टाइप लँग्वेज आणि डायनामिकली टाइप प्रोग्रामिंग लँग्वेज, बाबा फरक काय काय आहे विषय. स्टॅटिकली टाइप म्हणजे काय, तुम्हाला जे काही व्हेरिएबल वगैरे वापरायचं आहे ते ऑलरेडी आधी डिफाईन करून ठेवलं पाहिजे, कुठे नाही कुठे. डिफाईन केल्याशिवाय डायरेक्ट तुम्ही वापरू शकत नाही, असं ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये बंधन आहे त्यांना काय म्हणतात स्टॅटिकली टाइप. आणि डायनामिकली टाइप म्हणजे काय, तुम्ही डायरेक्ट डिक्लेअर केल्याशिवाय तुम्ही डायरेक्ट वापरू शकता, ते डायनामिकली टाइप प्रोग्रामिंग लँग्वेज. There are 8 types of primitive data types: Boolean data type, byte data type, char data type, short data type, int data type, long data type, float data type आणि double data type. मग बघा इथे आता ट्री काढलेली आहे, ज्याचं मूळ आहे ते वरती आहे आणि शाखा आहे ते खाली आहे. पहिला आहे डेटा टाइप. डेटा टाइपचे महत्वाचे 2 प्रकार, काय प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह मध्ये काय येतात, बुलियन आणि न्यूमरिक. बुलियन म्हणजे काय, ट्रू फॉल्स. न्यूमरिक मध्ये काय, कॅरेक्टर आणि इंटिजर. कॅरेक्टर म्हणजे तो कॅरने आपण दाखवतो, आणि इंटिग्रल मध्ये 2 पॉइंट येतात, इंटिजर आणि फ्लोटिंग पॉइंट. न्यूमरिक मध्ये जर डायरेक्ट तुम्ही घेतलं तरी चालेल, इंटिजर आणि फ्लोटिंग पॉइंट. इंटिजर मध्ये काय येतात, बाईट म्हणजे एकदम छोटी इंटिजर स्टोअर करायची असेल, शॉर्ट त्याच्यापेक्षा जरा मोठी इंटिजर, इंट म्हणजे त्याच्यापेक्षा आणखी मोठी इंटिजर, आणि लॉंग म्हणजे भरपूर लांब इंटिजर स्टोअर करायची असेल तर. आणि फ्लोटिंग पॉइंट मध्ये काय येतो, फ्लोट आणि डबल. मग यांच्यामध्ये डिफरन्स काय आहेत ते आता आपण सर्व डीप मध्ये बघणार आहोत. बुलियन व्हेरिएबल एखादं घेतलं म्हणजे बुलियन एबीसी एवढंच आपण केलं तर त्या एबीसी ला बाय डिफॉल्ट व्हॅल्यू कुठली लागते, फॉल्स व्हॅल्यू असाइन झालेली असणार, बुलियन फॉल्स. आणि त्याची डिफॉल्ट साईज किती, 1 बिट. 1 बिट म्हणजे काय, 0101 बिट असतात ते तुम्हाला घालायला असणार फर्स्ट इयरला. मग त्यातला 1 बिट जागा लागते बुलियनला. 1 म्हणजे काय, ट्रू, 0 म्हणजे फॉल्स. कॅरेक्टर, कॅरेक्टरची डिफॉल्ट व्हॅल्यू अशी, आणि तो किती जागा घेतो, कॅर हे 2 बाईट जागा घेते. 1 बाईट म्हणजे किती, 8 बिट 0101 चा, आणि असे 2 बाईट म्हणजे किती, 16 बिट्स झाले. 16 बिट्सची जागा लागते कॅरेक्टरला. त्यानंतर बाईट, बाईटची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट 0 असते, त्याला 1 बाईट जागा लागते. त्यानंतर शॉर्ट, हे सगळे न्यूमरिक आहे, बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग हे न्यूमरिक झाले टाईप इतके एवढे. मग बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग यांची काय डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते, 000 असते. लॉंगची फक्त 0L, L काय रिप्रेझेंट करतो, लॉंग नंबर. मग जो बाईट आहे तो त्याची डिफॉल्ट साईज 1 बाईट असते. शॉर्ट आहे त्याची 2 बाईट असते. इंटिजर आहे त्याची आणखी दुप्पट 4 बाईट, आणि लॉंग आहे त्याची 8 बाईट. लक्षात ठेवायला सोपे आहे, 1 ची दुप्पट 2, 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8. कळलं. आता न्यूमरिक टाईप, त्याच्यामध्ये फ्लोट आणि डबल. न्यूमरिक टाईप हे आता बघितले आपण एवढे 4. आता पॉइंट वाले आले, फ्लोटिंग पॉइंट वाले, फ्लोट आणि डबल. मग याची डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते, 0.0f, f स्टँड्स फॉर फ्लोटिंग पॉइंट नंबर. डबलची डिफॉल्ट व्हॅल्यू 0.0d, d स्टँड्स फॉर
डबल व्हॅल्यू. फ्लोट मध्ये किती 4 बाईटचा नंबर राहू शकतो आणि डबल या डेटा टाईप 8 बाईटचा व्हॅल्यू स्टोअर करू शकतात. मग बुलियन डेटा टाईप, द बुलियन, आता एक एक यामध्ये बघित जाऊया आपण. बुलियन डेटा टाईप इज यूज्ड टू स्टोअर ओनली 2 पॉसिबल व्हॅल्यूज, ट्रू अँड फॉल्स. दिस डेटा टाईप इज यूज्ड फॉर simple flags that track true or false conditions. The Boolean data type specifies one bit of information, but its size cannot be defined precisely. हे काय ट्रू किंवा फॉल्स ही व्हॅल्यू स्टोअर करून ठेवते. त्याला 1 बिटची जागा लागते इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी, 0 किंवा 1, फॉल्स किंवा ट्रू. बट इट साइज कॅनॉट बी डिफाईन्ड प्रिसाइजली. बट ऍक्युरेट एकच बिट जागा लागू शकते का, इतक्या ऍक्युरेटली आपण सांगू शकत नाही, प्रिसाइजली सांगू शकत नाही. हा बुलियन झाला. त्यानंतर बाईट डेटा टाईप. आता बुलियनचा वापर आपण कुठे करू शकतो. आता बाबा जेवढे काही युजर्स आहेत ते युजर्स आहेत, मग त्या युजर मध्ये वेगवेगळे टाईप असणार. एक म्हणजे ऍडमिन असणार आणि दुसरे म्हणजे नॉर्मल युजर असणार. तर तो ऍडमिन आहे का, तर त्याच्यासाठी एक कॉलम असणार, एक फील्ड असणार. ते काय असू शकतं, इज ऍडमिन. हा ऍडमिन आहे का, तर होय किंवा नाही, त्याच्यासाठी आपण हे वापरू शकतो बुलियन व्हॅल्यू, ट्रू किंवा फॉल्स. इज ऍडमिन ट्रू म्हणजे तो ऍडमिन आहे, इज ऍडमिन फॉल्स म्हणजे तो ऍडमिन नाही. कळलं. त्याचप्रमाणे आणि कुठे वापरू शकतो, तो युजर ऍक्टिव्ह आहे का नाही त्याच्यासाठी ट्रू फॉल्स वापरू शकतो. जिथे जिथे ट्रू फॉल्सचा विषय येतो तिथे तिथे तुम्ही बुलियन डेटा टाईप वापरू शकता. त्यानंतर बाईट डेटा टाईप. द बाईट डेटा टाईप इज अन एक्झाम्पल ऑफ अ प्रिमिटिव्ह डेटा टाईप. आता बुलियनचं एक सांगतो आणखी एक उदाहरण. आणखी एक काय, ते जेंडर स्टोअर करण्यासाठी. आता जेंडर काय, मेल आणि फिमेल ही जर दोन आपल्या प्रोग्राम मध्ये घेणार असतील, युजर रिक्वायरमेंट असेल मेल किंवा फिमेल, ट्रान्सजेंडर वगैरे ऑप्शन टाकायचे नाही आहे, तर तुम्ही काय करू शकता, कमीत कमी जागा घ्यायला पाहिजे म्हणून तुम्ही ऍक्च्युअली ती स्ट्रिंग स्टोअर करण्याऐवजी तुम्ही बुलियन व्हॅल्यू स्टोअर करायची. इज मेल हे व्हेरिएबल घ्यायचं, त्याला ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू असाइन करायची. इज मेलला ट्रू जर व्हॅल्यू असेल तर तो मेल झाला, आणि इज मेल याला जर फॉल्स व्हॅल्यू असेल तर ती व्यक्ती फिमेल झाली. बरोबर. आणि मग जेव्हा आपल्याला स्क्रीनवरती डिस्प्ले करायचं असतं तेव्हा आपण चेक करणार, इज मेलची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर मेल शब्द दाखव, आणि इज मेलची व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर फिमेल शब्द दाखव. म्हणजेच काय, ऍक्च्युली आपण मेल फिमेल हे शब्द आपण स्टोअर करून ठेवले नाही, कारण एका एका कॅरेक्टरला किती जागा लागते, 2 बाईटची जागा लागते. म्हणजे किती, 16 बिट्स लागतात. 8 दुना 16 ना. मग आता MELE 4 शब्द झाले, आणि फिमेल साठी FEMALE 6 शब्द झाले. मग जे 16 बाईट आहे, 16 बिट्स आहे, त्याला गुणिले 4 करा, गुणिले 12 करा, किती होणार बघा. गुणिले 4 करा, गुणिले 6 करा, 16 चौक 64 आणि 16 संग 96. एवढे एवढे बिट्स त्याच्यासाठी लागणार, 64 96. पण तेच काम आपण कशामध्ये केलंय, बुलियन वापरून एका बिट मध्ये केलंय. कळलं ना. त्याच्यामुळे आपल्या जी स्टोरेज आहे ते आपल्याला कमी लागतं, असं जर आपण डोके वापरून जर व्यवस्थित मॅनेजमेंट केली डेटाची तर. मग बुलियनचा वापर कुठे होता तो समजला. मी जेवढे काय आता प्रोग्राम सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट डेव्हलप करून देतो त्यामध्ये असंच करतो. कमीत कमी डेटा, कमीत कमी साईज मध्ये जास्तीत जास्त डेटा कसा मागवता येईल ते बघत असतो. त्यामुळे काय होतं, आपलं सॉफ्टवेअर फास्ट चालतं, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही, इफिशियन्सी त्याची वाढते. कमीत कमी डेटामध्ये, कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त डेटा आपण ठेवचा प्रयत्न केला तर. आता जसं तुम्हाला मेल फिमेलचे एक्झाम्पल सांगितले, स्ट्रिंग ऐवजी तुम्ही काय वापरू शकता, इथे बुलियन वापरू शकता. इज मेल ट्रू किंवा फॉल्स. ट्रू किंवा फॉल्सला किती जागा घेत आहे, 1 बिट. बरोबर. आणि मेल किंवा फिमेल जर असं आपण स्ट्रिंग लावून जर तिथे ठेवलं तर किती, 64 96 असे बिट तिथे लागणार. बरोबर ना. हे बुलियनचं झालं. आता बाईट हा डेटा टाईप. द बाईट म्हणजेच काय, 8 बीट एकत्र येले की त्याला काय म्हणतात, बाईट म्हणतात. 0101 हे काय झाले, बीट झाले. असे 8 बीट एकत्र आले की त्याला काय म्हणतात, बाईट म्हणतात. द बाईट डेटा टाईप इज अन एक्झाम्पल ऑफ अ प्रिमिटिव्ह डेटा टाईप. इट इज अन 8 बीट साइन टूज कॉम्प्लिमेंट इंटिजर. इट्स व्हॅल्यू रेंज लाईज बिटवीन -128 ते +127 पर्यंत. इट्स मिनिमम व्हॅल्यू इज -128 अँड मॅक्झिमम व्हॅल्यू इज 127. इट्स डिफॉल्ट व्हॅल्यू इज 0, म्हणजे त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू 0 असते बाईट डेटा टाईप वापरला तर. डिक्लेअर नाही केला तर डिफॉल्ट व्हॅल्यू 0. आणि त्याची मिनिमम ते मॅक्झिमम रेंज किती असते, -128 ते 127 पर्यंत, आणि मिनिमम व्हॅल्यू -128 पर्यंत. The byte data type is used to save memory
in the large arrays where memory saving is most required. It saves space because a byte is a 4 times smaller than an integer. It can also be used in place of int data type. तुम्ही बाईट कुठे वापरू शकता? तर आता युजरचे आता वेगवेगळे टाईप असतील. समजा मग अशी काय फक्त ऍडमिन आणि नॉर्मल एम्प्लॉई होता, मग त्याऐवजी आता ऍडमिन, त्यानंतर ओनर, त्यानंतर नॉर्मल एम्प्लॉई, त्यानंतर एनालिस्ट, त्यानंतर आणि काय काय युजर असतात ते मॅनेजर, असे वेगवेगळे युजर असतील. तर तुम्ही ऍक्च्युली स्टोअर करताना त्यांची पोस्ट ऍज अ स्ट्रिंग म्हणून जर स्टोअर केली तर भरपूर जागा लागेल, बरोबर. प्रत्येक कॅरेक्टरसाठी 2-2 बाईट म्हणजे 16-16 बिट्स लागणार. पण तेच जर तुम्ही बाईट डेटा टाईप वापरला, ओनर म्हणजे 0 आणि त्याच्यानंतर मॅनेजर म्हणजे 1, एनालिस्ट म्हणजे 2, एम्प्लॉई म्हणजे 3, मग असे जर तुम्ही तो डेटा स्टोअर केला या नंबरने, मग तुम्ही डिस्प्ले करताना सुद्धा कसं दाखवणार? त्या जर फील्डमध्ये डेजिग्नेशनच्या फील्डमध्ये जर 0 मिळाला, 0 व्हॅल्यू आली तर त्याची पोस्ट आहे ती ओनर दाखव. जर 1 व्हॅल्यू मिळाली तर त्याची पोस्ट आहे ती मॅनेजर दाखव. जर 2 व्हॅल्यू मिळाली तर त्याची पोस्ट आहे ती एनालिस्ट दाखव. जर 3 व्हॅल्यू मिळाली तर त्याची पोस्ट आहे ती एम्प्लॉई दाखव. मग असं दाखवल्यामुळे काय होणार? आपली स्पेस सुद्धा कमी लागणार, बरोबर. अशी जेव्हा गरज असते तेव्हा आपण बाईट डेटा टाईप वापरणार, बरोबर. छोटे छोटे आपल्याला इंटिजर स्टोअर करायचे असेल तर त्याच्यामुळे काय होते? जागा कमी लागते, मेमरी सेव्ह होते, जास्त मेमरी कन्झ्युम होत नाही. त्याच्यानंतर शॉर्ट डेटा टाईप, हा त्याच्यापेक्षा जरा मोठा. याची रेंज बघा, मग त्याच्या पलीकडे आहे. मग असं किती होतं? -128 ते 127, आणि हे बघा किती आहे? 32,767. पॉझिटिव्ह रेंज. आणि निगेटिव्ह पर्यंत किती जाऊ शकतो तो? -32,767 पर्यंत. मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू झाली. 16 बिट साइन इंटीजर आहे तो, 16 बिट साइन आहे आणि 16 बिट्स जागा लागते त्याला. The short data type can also be used to save memory just like a byte data type. A short data type is 2 times smaller than an integer. म्हणजे इंटीजर पेक्षा 2 times smaller. म्हणजे त्याचा अर्धा समजा, निम्मा. त्यानंतर इंट डेटा टाइप, जे आतापर्यंत आपण जास्तीत जास्त वापरत आलो. The int data type is a 32 bit signed 2's complement integer. Its value range lies between, इंटीजरची रेंज बघा किती आहे ती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, 2 अब्ज 14 कोटी 74 लाख 83,648. ही काय? निगेटिव्ह व्हॅल्यू. इथे मायनस चिन्ह इथे आलंय बघा, ही निगेटिव्ह व्हॅल्यू. आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू किती? 648 आहे. तिथे त्या ठिकाणी फक्त 647 झालंय, बाकी सेम आहे. इट्स मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू आता इथे सांगितलेले आहेत, आणि डिफॉल्ट व्हॅल्यू त्याची 0. The int data type is generally used as a default data type for integral values unless there is a no problem about memory. If there is a no problem about memory, म्हणजे तुम्हाला काय मेमरीचा प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे भरपूर मेमरी आहे, मी कुठला डेटा टाईप वापरला तर चालतो. मी असं बीट वगैरे बिट्स वापरून किंवा शॉर्ट वापरून बाईट डेटा टाईप वापरून मला असं चिट्टेपणा करायचा नाही. असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी काय इंटीजर हा डेटा टाईप वापरू शकता. त्यानंतर पुढचा आहे तो लॉंग डेटा टाईप. तर लॉंग डेटा टाईप इज अ 64 बिट 2's complement integer. Its value range lies between, आता ही बघा केवढी मोठी व्हॅल्यू रेंज आहे, बघून घ्या तुम्ही. हा नंबर सुद्धा आपण वाचू शकत नाही, अब्जाच्या पलीकडे आहे हा. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, इथेच हा अब्ज झालाय. कळलं ना? लॉंग डेटा टाईप मध्ये एवढी मोठी व्हॅल्यू स्टोअर होऊन राहू शकते. इट्स मिनिमम व्हॅल्यू इज ही, आणि ही मॅक्झिमम व्हॅल्यू. डिफॉल्ट व्हॅल्यू 0 आहे. The long data type is used when you need a range of values more than those provided by int. int च्या पलीकडे सुद्धा मोठी, int मध्ये ते सामावू शकत नाही तशी तुम्हाला इंटीजर मोठी स्टोअर करायची आहे, तर त्याच्यासाठी लॉंग हा डेटा टाईप दिलेला आहे. आता फ्लोटिंग पॉइंट साठी, पॉइंट वाला नंबर असेल तर त्याच्यासाठी फ्लोट डेटा टाईप. फ्लोट डेटा टाईप इज अ सिंगल प्रिसिजन 32 बिट IEEE 754 फ्लोटिंग पॉइंट. IEEE हे काय झालं? स्टँडर्ड झालं.
इट्स व्हॅल्यू रेंज इट्स अनलिमिटेड. व्हॅल्यू रेंज काय आहे? अनलिमिटेड. म्हणजे बाबा एवढे ते एवढेच मागू शकतात असं त्याच्यामध्ये काही विषय नाही, अनलिमिटेड आहे. इट इज रिकॉमंड टू यूज अ फ्लोट इन्स्टेड ऑफ डबल इफ यू नीड टू सेव्ह मेमरी इन अ लार्ज अरेज ऑफ अ फ्लोटिंग पॉईंट नंबर. तुम्हाला जर मेमरी वाचवायची असेल, स्टोरेज वाचवायचं असेल तर तुम्ही फ्लोट वापरणार डबल पेक्षा. द फ्लोट डेटा टाइप शुड नेव्हर बी यूज फॉर प्रिसाइज व्हॅल्यूज सच ॲज अ करन्सी. इट्स डिफॉल्ट व्हॅल्यू 0.08. म्हणजे पैशाचा हिशोब जर ठेवायचा असेल तर तुम्ही डेटा टाइप त्याचा कधीच फ्लोट वापरू नका, कारण मी एकदा वापरलेला आहे आणि गोंधळ झालेला आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये गोंधळ होतो त्याच्या फ्लोटिंग पॉईंट फ्लोट डेटा टाइप वापरला तर. बारीक सारीक आपल्याला काहीतरी करायचं आहे तर तुम्ही वापरू शकता फ्लोट डेटा टाइप. पण पैशाचे वगैरे विषय असतात, प्रॉफिट व लॉस वगैरे सगळं काढायचं असतो, डेटा लॉस होता कामा नये, तर तुम्ही डबल डेटा टाइप वापरा. फ्लोट कसा डिफाईन केला जातो? F1 फ्लोट F1 इज इक्वल टू 234.5 234.5 आणि पुढे F लिहिलं. F म्हणजे काय? फ्लोटिंग पॉईंट नंबर आहे. आणि डबल जेव्हा आपण डिफाईन करतो तेव्हा पुढे F किंवा D लिहायची गरज नाही, तो समजून घेतो. तर डबल डेटा टाइप इज अ डबल प्रिसिजन. म्हणजे सिंगल प्रिसिजन 32 बीट, डबल प्रिसिजन काय असणार? 64 बीट. इट्स व्हॅल्यू रेंज इज अनलिमिटेड. The double data type is generally used for decimal value just like a float. The double data type also should never be used for precise values such as a currency. Its default value is 0.0D. मग इथे म्हटलं हे करन्सीसाठी वापरू नका, पण जर तुम्ही करन्सीसाठी हा वापरला तरी काय एवढा फरक पडत नाही जेवढा फ्लोटिंगने पडतोय तसा. कळलं ना? हे तुम्ही तसं करन्सीसाठी वापरू शकता. कारण जर तुमची करन्सी किती असेल, पॉईंटच्या नंतर 2 डिजिट वगैरे असतील तर एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. पण पॉईंटच्या नंतर अनेक डिजिट वाली जी करन्सी असते, पॉईंट अमुक 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 अमुक, त्याच्यामध्ये गोंधळ होऊ शकतो. कळलं ना? मग त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे? 0.0D डबलची. कारण करन्सी रिलेटेड जे स्पेशल सॉफ्टवेअर्स असतात करन्सी रिलेटेड, त्यांच्यामध्ये एक वेगळाच डेटा टाइप वापरला जातो करन्सी म्हणून. तो युजर डिफाईन्ड डेटा टाइप असतो. पण हा डबल वापरला तरी चालेल तुम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी, एवढा काही मोठा फरक पडत नाही. कारण आपल्याकडे जास्त करून तुम्ही जी काही सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट बनवणार आहे त्यामध्ये रुपयांमध्येच सगळी गणना केली जाते, कॅल्क्युलेशन केलं जातं. आता कोण बाबा माझी वस्तू आहे ती अमेझॉनवर तुम्ही असं बघत नाही की 100 रुपये 50 पैसे असा चार्ज बघत नाही. बघितला तर 100 रुपये 9,999 बघणार, 9,999.99 असं बघणार नाही तुम्ही. कारण आता रुपयेच कन्सिडर केले जातात, त्याच्या पुढे पॉईंटच्या नंतर जे पैसे येतात ते कन्सिडर केले जात नाही. रुपया एवढाच पार्ट, इंटिग्रल पार्टच कन्सिडर केला जातो. त्यामुळे तुम्ही इंटिजर वापरू शकता सरळ सरळ याच्यासाठी, करन्सीसाठी. पण कसा, जर पुढे जाऊन कोणाला जर पॉईंट मध्ये द्यायचं असेल तर गोंधळ होऊ शकतो, म्हणून तुम्ही फ्लोट ऐवजी डबल इथे वापरा, इंटिजर फ्लोट ऐवजी डबल वापरा. आणि त्याच्यापेक्षा जर मोठी जर प्रिसिजन हवी असेल, पॉईंटच्या नंतर खूपच मोठं जर ह्याचं सॉफ्टवेअर असेल त्याच्या अकाउंटचं वगैरे, त्याच्यामध्ये फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू पॉईंटच्या नंतर डेसिमल प्लेसेस खूप असतील अशी व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, तर त्याच्यासाठी करन्सीचा एक सेपरेट डेटा टाइप येतो, तो युजर डिफाईन डेटा टाइप आहे, त्याचा ऑनलाईन कोड मिळतो, तो वापरू शकता. डबल कसा डिफाईन केला जातो? डबल व्हेरिएबलचं नाव इज इक्वल टू डायरेक्ट व्हॅल्यू, पुढे डी वगैरे लिहायची काही गरज नाही. 12.3 12.33 12.333333 असं लिहिलं तरी ते होणार. त्यानंतर कॅरेक्टर डेटा टाइप, कॅर डेटा टाइप. The char data type is a single 60-bit Unicode character. Its value range lies between, ही एक व्हॅल्यू रेंज दिली आहे आणि ही एक व्हॅल्यू रेंज दिलेली आहे. द char data type is used to store characters. म्हणजे याच्यामध्ये काय स्टोअर केलं जाणार? स्मॉल ए, स्मॉल बी, कॅपिटल ए, कॅपिटल बी, म्हणजे ABCD EFG सगळी लेटर्स स्टोअर केली जाणार, स्मॉल आणि कॅपिटल. मग किती जागा घेते? 16 बीटची जागा घेते, 16 बीटची जागा घेते. मग कॅर हा डेटा टाइप व्हेरिएबल इज इक्वल टू कॅरेक्टर सिंगल कोट मध्ये लिहितात, आणि स्ट्रिंग असेल तर डबल कोट मध्ये लिहितात. कॅर असतो तो काय? कॅरेक्टर सिंगल कोट मध्ये, आणि स्ट्रिंग असते ती डबल कोट मध्ये. वाय कॅर युजेस 2 बाईट इन अ जावा अँड व्हॉट इज, हे चिन्ह त्याचं उत्तर दिले. इट इज बिकॉज जावा युजेस युनिकोड कोड सिस्टम नॉट ASCII कोड सिस्टम. द युनिकोड कोड सिस्टम आहे. /U0000 is the lowest range of a Unicode system. जसं 0 आहे हा नॅचरल नंबर मधला लोवेस्ट आहे, 0 नाही सॉरी, नॅचरल नंबर 1 पासून सुरू होतात, होल नंबर मधला 0 आहे हा लोवेस्ट आहे. तसा
युनिकोड सिस्टीम आहे त्यामध्ये /U0000 हा लोवेस्ट आहे. /U0000 is the lowest range of a Unicode system. To get detailed explanation about Unicode, visit next page. युनिकोड सिस्टीमची इथे एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे, ते तुमच्या इथे सिलेबसला नाही आहे. तुम्हाला एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर हे पेज तुम्ही वाचू शकता. मग हे काय झाले तुमचे कसले डेटा टाईप झाले? प्रिमिटिव्ह डेटा टाईप झाले. मग आता नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप मध्ये काय येतात? स्ट्रिंग येतो, ॲरे येतो आणि लिस्ट येते, ॲरे लिस्ट सुद्धा येते, बरोबर. मग ते आता आपण बघणार. स्ट्रिंग म्हणजे काय? हो, स्ट्रिंग, ॲरे एक्सेट्रा. आता डबल कोट मध्ये आपण एखादं लेटर दिलं, एकच लेटर दिलं तरी आपल्याला वाटतं काय ते कॅरेक्टर, पण ते डबल कोट असल्यामुळे असणार काय ते स्ट्रिंग असणार, बरोबर. मग त्यामध्ये स्ट्रिंग मध्ये काय काय मावू शकतं? लेटर मावू शकतं, @ सारखे सिम्बॉल सुद्धा मावू शकतात आणि काय नंबर सुद्धा त्यामध्ये राहू शकतात. डबल कोट मध्ये सगळ्यांचं मिक्सचर सुद्धा राहू शकतं. अशी ही स्ट्रिंगची व्हॅल्यू झाली. आणि ॲरे म्हणजे काय? एका व्हेरिएबल मध्ये एकच व्हॅल्यू आतापर्यंत स्टोअर करत आलं होतं. एका व्हॅल्यू मध्ये सेम डेटा टाईपचे मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करतो, तर तो काय झाला? ॲरे झाला. मग ॲरे, लिस्ट हे तुम्हाला दाखवलेले आहेत. मग आता आपण वळूया ऑपरेटर्स कडे. ऑपरेटर किती आहेत? युनरी ऑपरेटर, अरिथमेटिक ऑपरेटर, शिफ्ट ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर, बिटवाइज ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, टर्नरी ऑपरेटर आणि असाइनमेंट ऑपरेटर. यापैकी तुमच्या सिलेबसला जे आहेत ते आपण बघूया. ऑपरेटर्स, अनसाइन्ड, राईट शिफ्ट ऑपरेटर, एक्सप्रेशन. आता युनरी ऑपरेटर असतात, त्यानंतर अरिथमेटिक ऑपरेटर. युनरी मध्ये काय? पोस्टफिक्स आणि प्रीफिक्स. पोस्टफिक्स, प्रीफिक्स. पोस्टफिक्स म्हणजे काय? त्याच्या नंतर प्लस प्लस. प्रीफिक्स म्हणजे काय? त्याच्या अगोदर. अरिथमेटिक मध्ये काय येतात? प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ऍडिटिव्ह मध्ये काय येणार? प्लस मायनस. मल्टिप्लिकेटिव्ह मध्ये काय येणार? स्टार म्हणजे मल्टिप्लिकेशन साठी. स्लॅश आहे ते डिव्हिजन साठी. आणि हे जे पर्सेंटेज आहे ते मॉड साठी. मॉड म्हणजे काय? रिमाइंडर त्याचा काढण्यासाठी. हे पोस्टफिक्स, प्रीफिक्स वगैरे तुम्हाला माहिती असणार, डेटा स्ट्रक्चर मध्ये झाले असणार. त्यानंतर शिफ्ट, लेफ्ट शिफ्ट, राईट शिफ्ट हे खाली दिलेलं आहे डिटेल मध्ये. बिटवाइज शिफ्टिंग आहे ते. रिलेशनल म्हणजे कंपॅरिझन करण्यासाठी लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू. इन्स्टन्स ऑफ म्हणजे पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आहे अनंत. इन्स्टन्स ऑफ अ स्टुडंट तर ट्रू येणार, कळलं. अनंत इन्स्टन्स ऑफ अ एम्प्लॉई तर काय होणार? फॉल्स येणार. इक्वॅलिटीसाठी डबल इक्वल टू कम्पेअर करण्यासाठी वापरतात, सेम आहे की नाही. आणि नॉट इक्वल टू. बिटवाइज ऑपरेटर, बिटवाइज ऑपरेटर मध्ये काय येतात? अँड ऑर हे गेट आहेत ना, तर अँड साठी हा सिम्बॉल वापरतात एम्पलसँडचा. ऑर साठी हा सिम्बॉल वापरतात. हा 6 नंबर कडे असतो. शिफ्ट दाबून जर तुम्ही 6 नंबर दाबला कीबोर्डच्या वरच्या पट्टीवरचा तर हा सिम्बॉल येणार. बिटवाइज इन्क्लुझिव्ह ऑर, हा इन्क्लुझिव्ह ऑर आहे. त्याच्यानंतर एंटरच्या बाजूला असतो हा. त्यानंतर लॉजिकल ऑपरेटर मध्ये लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर. मग त्याच्यासाठी हेच आहेत ऑपरेटर, फक्त ते 2 वेळा दिलेले आहेत, अँड ऑर असं. टर्नरी ऑपरेटर, क्वेश्चन मार्क आणि कोलन हे सध्या नवीन आलेले आहेत, तुमच्या सिलेबसला नाही आहे ते. म्हणजे एखादा इफ एल्स कंडिशन आणि वापरतो ती एकदम शॉर्ट करता येते टर्नरी ऑपरेटर वापरून. आणि ते मग बघूया, तुम्हाला स्प्रिंग बूट शिकवीन त्या वेळेला तुम्हाला दाखवेन ते. स्प्रिंग बूट म्हणजे तुमच्या ते सिलेबसला नाही आहे, शेवटपर्यंत नाही आहे, बी कम्प्लीट होईपर्यंत. पण बघूया, आता जे 3rd इयर आहे त्यांचा मी मिनी प्रोजेक्ट नावाचा सब्जेक्ट घेणार आहे, तेव्हा त्यांना स्प्रिंग बूट शिकवणार आहे मी. मग ते जावाचं लेटेस्ट फ्रेमवर्क आहे ते कंपनीमध्ये आणि वापरलं जातं, त्यावेळेला हे टर्नरी ऑपरेटर वगैरे दाखवेन, आठवण करा फक्त मला. त्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर, प्लस, प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, हे सगळे काय झाले? असाइनमेंट ऑपरेटर. या सगळ्यांचे आता डिटेल खाली आलेले आहे. पहिलं म्हणजे युनरी ऑपरेटर.
जावा युनरी ऑपरेटर रिक्वायर्स ओनली वन ऑपरँड. ऑपरँड म्हणजे काय? 1 2 3 4 हे काय झाले ऑपरँड, आणि त्यांच्यामध्ये जे आपण चिन्ह वापरतो प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन वगैरे अँड ऑर नॉट वगैरे हे सगळे काय झाले ऑपरेटर्स, आणि ज्यांच्यावरती आपण ऑपरेशन करतो त्या नंबर्सना काय म्हणतात ऑपरँड्स. युनरी ऑपरेटर रिक्वायर्स ओनली वन ऑपरँड म्हणजे एकच ऑपरँड त्याला लागतो. युनरी ऑपरेटर्स आर यूज टू परफॉर्म व्हेरियस ऑपरेशन्स, increment decrement by 1, negating an expression, inverting the value of a boolean. ते उदाहरण दाखवलेलं आहे बघा. इंट x इज इक्वल टू 10 दिलेला आहे. x प्लस प्लस असं जर लिहिलं तर काय होणार, x ची व्हॅल्यू 1 ने वाढणार, 11 होणार. x इज इक्वल टू 10 दिलं आणि प्लस प्लस x दिलं तर x ची व्हॅल्यू काय होणार, प्लस प्लस x अधिक 1 आणि 10 असा अर्थ. काय झाली 12. त्यानंतर x मायनस मायनस, x मायनस मायनस म्हणजे काय 1 ने कमी होणार, आणि मायनस मायनस x मग काय होणार -1 प्लस ती x ची व्हॅल्यू काय असेल ती -1 म्हणजेच काय -2 बरोबर. 12 वजा 2 x ची व्हॅल्यू 12 होती, किती येणार 10 येणार. हे काय झाले युनरी ऑपरेटर. एकात युनरी म्हणजे का बायनरी, बाय म्हणजे 2 आणि यू म्हणजे 1. युनरी म्हणजे 1, बायनरी म्हणजे 2. आता हे एकच x हा एकच ऑपरँड आहे बघा, म्हणजे काय झाले युनरी ऑपरेटर. हे एक उदाहरण झालं. आता हे दुसरं उदाहरण, a प्लस प्लस हे एक पद समजा आणि हे प्लस प्लस a हे दुसरे पद समजा. मग a प्लस प्लसचं काय होणार, a ची व्हॅल्यू 10 असेल तर a प्लस प्लस किती होणार 11 होणार, आणि प्लस प्लस a असेल तर काय होणार 12 होणार मग अशी बघितल्याप्रमाणे. मग a ची व्हॅल्यू 10, इथे खरं त्यांनी 11 लिहिलं पाहिजे होतं, ते काय झालं समजलं नाही. 10 प्लस 12 22. b प्लस प्लस आणि b प्लस प्लस इथे जर आपण ब्रॅकेट दिलं, याला एक ब्रॅकेट दिलं आणि याला एक ब्रॅकेट दिलं तर याचं आउटपुट वेगळं येणार. a प्लस प्लस याला जर ब्रॅकेट दिलं तर इथे किती येणार, ह्याची व्हॅल्यू किती होणार 11 होणार, आणि याला जर दुसरं ब्रॅकेट दिलं एवढ्या पार्टला तर त्याची व्हॅल्यू काय होणार 12 होणार, आणि 11 आणि 12 अशी 23 याची बेरीज येणार जर इथे ब्रॅकेट दिलं तर या दोघांना. तसंच या दोघांना जर आपण ब्रॅकेट दिलं तर काय येणार, b ची व्हॅल्यू काय होणार, b ची व्हॅल्यू किती होणार 1 ने वाढणार ना, मग 11 होणार. आणि इथे जर ब्रॅकेट दिलं तर b ची व्हॅल्यू काय 11 इथे 22 येणार. मग कधी कधी कसं असतं की इथे जर आता आपण a ची व्हॅल्यू वाढवली ना, a ची व्हॅल्यू 10 इथे किती झाली समजा 11 झाली, मग तो लक्षात ठेवतो a ची सध्याची व्हॅल्यू काय आहे, a ची सध्याची व्हॅल्यू काय आहे, मग त्याच्यावरती तो ऑपरेशन करतो. त्यामुळे डिजिट बदलू शकतात. हे सगळं ह्याच्यामध्ये बघा एकच व्हेरिएबल वापरलं गेलेलं आहे, a b. मग a आणि b हे कोण झाले ऑपरँड झाले, आणि प्लस 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 मायनस हे सगळे कोण झाले त्याचे ऑपरेटर्स झाले. आता हा आहे तो निगेशन साठी वापरलेला आहे, हा एक्सक्लेमेटरी मार्क, आणि हा जो आहे तो एस्केप बटनच्या खाली असतो, हा वाला आहे तो. तर हा काय करतो, जर ट्रू असेल एखादं एक्सप्रेशन तर त्याला फॉल्स करतो, फॉल्स असेल तर त्याला ट्रू करतो. a ची व्हॅल्यू जर 10 असेल आणि त्याला निगेशन a केलं की किती येते ही -11, मायनस ऑफ टोटल पॉझिटिव्ह व्हॅल्यू विच स्टार्ट्स फ्रॉम 0. आणि b ची व्हॅल्यू -10 असेल, निगेशन b जर आपण प्रिंट केलं तर काय तर आन्सर 9. कसं, पॉझिटिव्ह ऑफ अ टोटल मायनस, पॉझिटिव्ह स्टार्ट्स फ्रॉम 0. सी मध्ये सी ची व्हॅल्यू ट्रू केली आहे, आणि जर त्याला आपण एक्सक्लेमेटरी मार्क लावलं तर सी चा काय होणार, ट्रूचा फॉल्स होणार. डी ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण फॉल्स दिलेली आहे आणि त्याला आपण एक्सक्लेमेटरी मार्क लावला
काय होणार? फॉल्स ट्रू होणार. त्यानंतर अरिथमॅटिक ऑपरेटर. अरिथमॅटिक ऑपरेटर मध्ये प्लस काय करतो? ए आणि बी ची ऍडिशन. 10 5 ती येणार 15. मायनस ऑपरेटर वजाबाकी देणार. स्टार ऑपरेटर मल्टिप्लिकेशन देणार. स्लॅश ऑपरेटर डिव्हिजन देणार. आणि पर्सेंटेज ऑपरेटर तुम्हाला मॉड देणार. पर्सेंटेज मॉड देणार म्हणजे रिमाइंडर देणार. ठीक आहे. म्हणजे काय? 10 भागिले 5 आन्सर किती येतं? 2. स्लॅश वाला 2 आन्सर देणार. आणि जर ते स्लॅशच्या ठिकाणी जर तुम्ही पर्सेंटेज टाकला तर तुम्हाला तो काय रिटर्न करणार? 10 भागिले 5 करून 10 डिवायडेड बाय 5 करून तुम्हाला जी काही रिमाइंडर मिळते, बाकी मिळते, ती हा पर्सेंटेज रिटर्न करतो. हे या रिलेटेड जे प्रॅक्टिकल आहे ते मी पहिल्याच वेळेला घेतलं होतं, पहिल्याच लेक्चरला, पहिल्या 2 लेक्चरमध्ये. जावा अरिथमेटिक ऑपरेटर्स एक्झाम्पल. 10 गुणिले 10 डिवायडेड बाय 5 प्लस 3 मायनस 1 इंटू 4/2. मग याचा आन्सर काय येतं? कसा हा सोडवत जातो? तर इथे प्लस आहे बघा मध्येच, त्यानंतर इथे मायनस आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन वाला पार्ट आहे तो आधी सोडवून टाकतो. बरोबर. 10 दून 20 डिवायडेड बाय 5 किती येणार? 4. 4 5 20 ना. एवढाचा आन्सर किती येणार? त्यानंतर प्लस 3 1 इंटू 4 डिवायडेड बाय 2. 1 इंटू 4 किती येणार? 4 डिवायडेड बाय 2 2 येणार. मग अशा पद्धतीने हे आन्सर सगळं सोडवलं जातं. जावा लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर आणि राईट शिफ्ट ऑपरेटर. लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर हा लेफ्ट साइड वाला 2 वेळेला हे लेस देनचे चिन्ह येणार. is used to shift all the bits in a value to the left side of a specified number of a time. आता 10 आहे, मग इथे ऑपरेटर वापरला लेफ्ट शिफ्ट आणि 2. मग याचा अर्थ काय होतो? 10 इंटू 2 रेस टू 2. 3 घेतला तर 10 इंटू 2 रेस टू 3. 20 इंटू 2 रेस टू 2. 15 इंटू 2 रेस टू 4 असा याचा अर्थ होतो लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर. कारण प्रत्येक नंबर आहे तो काय आहे? बायनरी फॉर्मॅट मध्ये आहे ना, तो बिट्स मध्ये तो स्टोअर केलेला आहे. मग त्याच्यातला एक बीट आहे तो आपण शिफ्ट करतो. म्हणजे ते बिट्स आहेत ते एका एका पोझिशनने आपण शिफ्ट करतो लेफ्ट साइडला. राईट शिफ्ट मध्ये काय करणार? उलट करणार. प्रत्येक बीट आहे तो एक पोझिशन राईट बाजूला आपण शिफ्ट करणार. मग जिथे मग असे मल्टिप्लिकेशन होतं तिथे काय आलं आहे? आता डिव्हिजन आलं. याची उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यानंतर अँड ऑपरेटर आणि ऑर ऑपरेटर. अँड आणि ऑर. मग तुम्हाला गेट्स झाले असतील, लॉजिकल गेट्स. त्यामध्ये काय आहे? सेल मध्ये दाखवतो तुम्हाला किंवा इथेच दाखवतो. जर तुमच्याकडे एक आता ट्रू आहे, त्याला मी काय म्हणतो? असू दे, ट्रूथ घेतो. ट्रू आणि हा फॉल्स आहे. बरोबर. यांच्यामध्ये जर आपण अँड ऑपरेटर वापरला, आता मी इथे सिम्बॉलच्या ऐवजी असं लिहितो, अँड वापरला. त्यांच्यामध्ये जर मी अँड ऑपरेटर वापरला प्रत्येकामध्ये, तर काय आन्सर येणार? जर मी असाच सेम जर ऑर ऑपरेटर वापरला तर काय आन्सर येणार? नॉट म्हणजे काय? निगेशन ऑपरेटर समजा. मग जेव्हा अँड असतो तेव्हा एक नियम लक्षात ठेवायचा. काय?
याचा आन्सर टी 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 टी, बाकीचे सगळे फॉल्स. जेव्हा ऑर असतो तेव्हा लक्षात ठेवायचा एफ एफ एफ, बाकीचे सगळे ट्रू. जेव्हा नॉट असतो तेव्हा लक्षात ठेवायचा टी असेल तर त्याचा काय होणार, फॉल्स होणार, आणि फॉल्स असेल तर त्याचा काय होणार, ट्रू होणार. एंड मध्ये काय लक्षात ठेवायचं, हे टी टी असेल तर टी, बाकीचे सगळे कॉम्बिनेशन फॉल्स येणार. ट्रू फॉल्स असू दे, फॉल्स ट्रू असू दे, दोन्ही फॉल्स असू दे, फॉल्सच येणार. जर दोन्ही जर ट्रू असतील तरच ट्रू येतं कशामध्ये, एंड मध्ये. ऑर मध्ये काय उलट त्याच्या, दोन्ही जर फॉल्स असतील तरच फॉल्स येणार, बाकीचे सगळे ट्रू येणार. एंड मध्ये काय सांगितलं, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येणार, बाकीचे सगळे फॉल्स. ऑर मध्ये काय दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, नाही तर बाकीचे सगळे ट्रू येणार. आणि नॉट मध्ये काय ट्रूचा फॉल्स होणार, फॉल्सचा ट्रू होणार. हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे काय, एंड मध्ये टी टी टी, बाकीचे सगळे एफ, आणि ऑर मध्ये एफ एफ एफ, बाकीचे सगळे टी. मग इथे लॉजिकल ऑपरेटर वापरला आहे. मग आता ए लेस दॅन बी म्हणजे 10 लेस दॅन 5 आहे का, नाही, म्हणजे पहिलं फॉल्स आहे. आणि ए लेस दॅन सी 10 लेस दॅन 20 आहे ट्रू, म्हणून हा ट्रू, म्हणजे फॉल्स अँड ट्रू असं असेल तर काय येणार आउटपुट, दोन्ही बाजूला जर अँडच्या ट्रू असेल तरच ट्रू येतं, नाहीतर फॉल्स येतं, म्हणून इथे काय फॉल्स आलं. त्यानंतर ए लेस दॅन बी आणि ए लेस दॅन सी. ए लेस दॅन बी 10 5 पेक्षा छोटा आहे म्हणजे काय फॉल्स, आणि ए लेस दॅन सी 10 लेस दॅन सी म्हणजे 10 सी पेक्षा छोटा आहे. मग यामध्ये काय होणार, अँड ऑपरेटर आहे ना, मग दोन्ही जर ट्रू असतील तरच ट्रू, नाहीतर बाकीच्या सगळ्या अँड साठी सगळी कॉम्बिनेशन फॉल्सच येणार. त्या आन्सर काय आलं, फॉल्स. आता जावा अँड ऑपरेटर एक्झाम्पल, लॉजिकल अँड वर्सेस बिट वाईज अँड. आता दोन्ही ठिकाणचे अँड, म्हणजे 2 वेळा आपण अँड लिहित होते आणि सिंगल वेळा अँड लिहित होते, तेच एक्झाम्पल घेतलेलं आहे. ए लेस दॅन बी म्हणजे 10 लेस दॅन 5, हे काय झालं फॉल्स झालं. आणि ए प्लस प्लस ए ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट केली, 10चा 11 झाला, आणि लेस दॅन सी म्हणजे 11 लेस दॅन 20 आहे ट्रू आहे. मग फॉल्स अँड अँड ट्रू, तर काय येणार, फॉल्सच येणार, कारण अँड असेल तर काय दोन्ही बाजूला ट्रू असतील तरच ट्रू येतं, बाकीचे सगळे कॉम्बिनेशन फॉल्स येणार. आता जर आपण ए ची व्हॅल्यू प्रिंट केली तर ओरिजिनल व्हॅल्यू प्रिंट होते 10, वाढत नाही इथे इन्क्रीमेंट केली तरी. आणि सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट केलं. आता आपण काय वापरतो, दुसरा सिंगल वाला एंड वापरतो. सिंगल वाला एंड म्हणजे काय, लॉजिकल बिटवाईज एंड. मग कशी वापरला तो लॉजिकल एंड. आता बिटवाईज एंड यामध्ये सेम प्रोसिजर आहे, आउटपुट सुद्धा सेम आलं, पण जेव्हा आपण ए ची व्हॅल्यू प्रिंट केली तेव्हा ती वाढलेली आढळली. ती कुठे वाढली, इथे वाढली. फरक काय दोघांमध्ये, इथे हा लॉजिकल एंड वापरलाय आणि इथे बिटवाईज एंड वापरलाय. त्यानंतर इथे ऑर ऑपरेटर. ऑर ऑपरेटर म्हणजे हे, त्यामध्ये काय, जर दोन्ही फॉल्स असतील तरच ऑर ऑपरेशनचा रिझल्ट फॉल्स येणार, नाही तर बाकीच्या सगळ्या कॉम्बिनेशन साठी ट्रू येणार. तेच इथे दाखवलं आहे लॉजिकल आणि हे वापरून, लॉजिकल आणि बिटवाईज वापरून. यामध्ये जो बिटवाईज आहे त्यामध्ये व्हॅल्यू कमी जास्त झालेली आढळणार, जो लॉजिकल आहे त्यामध्ये ए ची व्हॅल्यू आहे तशीच राहिलेली. ते सेम एक्झाम्पल आहे, फक्त काय केलंय, एंडच्या ऐवजी ऑर वापरलाय. आता टर्नरी ऑपरेटर हे तुम्हाला सांगितलं ना, इफ एल्स वगैरे कंडिशन असतात ते शॉर्ट मध्ये करायच्या, यामधून शिकायच्या. आपल्याला काय करायचं आहे की जर ए लेस दॅन बी असेल तर ए कोलन बी, याचा अर्थ काय, जर ए लेस दॅन बी असेल तर ए प्रिंट कर, नाहीतर बी प्रिंट कर. हेच जर आपण मॅन्युअली करायला गेलो इफ एल्स वापरून तर कसं होणार, इफ ए लेस दॅन बी तर काय, रिटर्न ए, नाहीतर काय
रिटर्न बी, इथे तुम्ही आता काय रिटर्नच्या ठिकाणी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन सुद्धा लिहू शकता. फंक्शन मध्ये असलं तर हे काय लिहिणार, फंक्शन बॉडी मध्ये असेल तर रिटर्न शब्द वापरणार. मग हे एका लाईन मध्ये कमीत कमी शब्दामध्ये कसं केलं जातं, तर हे काढून टाकलं जातं, बरोबर. आणि या ठिकाणी काय येतो, कर्ली ब्रॅकेट ऐवजी क्वेश्चन मार्क येतो, म्हणजे ही कंडिशन चेक कर आणि आन्सर दे. मग आन्सरचे दोन पार्ट पडतात, इथे एल्स आहे त्या ठिकाणी कोलन टाकला जातो आणि ही कर्ली ब्रॅकेट काढून टाकली जातात. अशा प्रकारे हे उदाहरण झाले, कळलं. अर्थ हा ए लेस दॅन बी आहे का, क्वेश्चन मार्क म्हणजे आहे का, असेल तर ए प्रिंट कर, नसेल तर बी प्रिंट कर. मग असेल नसेल हे कशा या कोलन वरून ठरते. कोलनच्या आधीचा पार्ट म्हणजे असेल, कोलनच्या नंतरचा पार्ट म्हणजे नसेल, टर्नरी ऑपरेटर झाला. त्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय, हे इज इक्वल टूचं चिन्ह. 10 ही व्हॅल्यू आपण ए ला असाइन केली, 20 ही व्हॅल्यू आपण बी ला असाइन केली. असाइन करणे आपण साठी जो ऑपरेटर वापरतो असाइन करण्यासाठी तो काय झाला, असाइनमेंट ऑपरेटर. प्लस इक्वल टू 4, मायनस इक्वल टू 4, कळलं. प्लस इक्वल टू 4 म्हणजे काय, ए इज इक्वल टू ए प्लस 4 म्हणजे 10 इज इक्वल टू 10 प्लस 4 म्हणजे किती, 14. म्हणजे ए मध्ये 14 व्हॅल्यू स्टोअर होणार. बी मायनस इक्वल टू 4 म्हणजे काय, बी इज इक्वल टू बी मायनस 4. त्याचा अर्थ म्हणजे बी ची व्हॅल्यू 20 आहे तर बी इज इक्वल टू बी ची सध्याची व्हॅल्यू 20 मायनस 4. आपण लुपिंग मध्ये हे कन्सेप्ट बघूया, प्लस प्लस मायनस मायनस असाइनमेंट ऑपरेटरचे इन्क्रिमेंट काय आहे ते लुपिंगच्या वेळेला तुमच्या लक्षात येणार, लुपिंग शिकवणार तेव्हा काय विषय आहे तो. त्याच्यानंतर जावा असाइनमेंट ऑपरेटर हे होते ते काय, असाइनमेंट ऑपरेटरचं एक्झाम्पल. आणि इथे प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, इंटू इक्वल टू, डिव्हिजन इक्वल टू यांचं रूपांतर कसं होतं, प्लस ए प्लस इक्वल टू 3 म्हणजेच काय, ए इज इक्वल टू ए प्लस 3. ए मायनस इक्वल टू 4 म्हणजेच काय, ए इज इक्वल टू ए मायनस 4. ए मल्टिप्लिकेशन इक्वल टू 2 म्हणजेच काय, ए इज इक्वल टू ए इंटू 2. ए डिवाइड इक्वल टू 2 म्हणजेच काय, ए इज इक्वल टू ए डिवायडेड बाय 2. असं जावा असाइनमेंट ऑपरेटर एक्झाम्पल ऍडिंग शॉर्ट. आता हे दोन शॉर्ट ऍड करत आहोत, सेम इंटिजर सारखं आहे, सेम तसंच आहे. फक्त इथे काय होतं, कंपाइल टाइम एरर बिकॉज 10 प्लस 20 इज नाउ इंट. हे दोन नंबर जर आपण ऍड करायला गेलो 10 आणि 10 आणि आउटपुट आपल्याला काय येतं, मग त्याची इंटिजर. मग इंटिजर आहे ते या शॉर्ट मध्ये मावणार का, छोट्या नंबर मध्ये नाही, बरोबर. पण तिथे कंपाइल टाइम एरर येणार. आता इथे आपण टाइप कास्ट केलाय, इथे ए प्लस बी 10 आणि 10 हे काय केलं, 20 केलंय आणि त्याची जी काही व्हॅल्यू येते त्याला शॉर्ट मध्ये टाइप कास्ट केलंय आणि मग ती ए मध्ये स्टोअर केलंय, म्हणून ती मग ती प्रिंट झाली. मग ऑपरेटर शिफ्टिंग मग जे तुम्हाला सांगितलं, लेफ्ट साईडला आपण बीट शिफ्ट करतो, राईट साईडला बीट शिफ्ट करतो, हे तुमच्या सिलेबसला नाही आहे. तुम्हाला जर एक्स्ट्रा माहिती आहे तर इथे तुम्ही ते वाचू शकता. त्याच्यानंतर हे काय झाले तुमचे ऑपरेटर्स. डेटा टाइप बघितले, ऑपरेटर बघितले, राईट शिफ्ट ऑपरेटर बघितला, एक्सप्रेशन्स, ओके. एक्सप्रेशन म्हणजे काय थोडक्यात, तर जे काही आपण ऑपरेटर घेतले त्यानंतर त्याचे ऑपरेंड्स घेतले. ऑपरेंड्स म्हणजे काय, हे नंबर 10 20 आणि हे मधले जे काही चिन्ह आहेत ते सगळे काय झाले, ऑपरेटर झाले. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन मिळून जे काही बनतं त्याला काय म्हणतात, एक्सप्रेशन. कळलं.
हे काय झालं, एक एक्सप्रेशन झालं यांच्या कॉम्बिनेशनचं, ऑपरँड ऑपरेटर मिळून त्यांचं जे काही बनतं त्याला काय म्हणतात एक्सप्रेशन. हे सुद्धा काय झालं, एक एक्सप्रेशन झालं. ए लेस दॅन बी ट्रू आहे का नाही, कळलं? हे एक्सप्रेशन याला म्हणतात. आणि आता ब्रांचिंग आणि लूपिंग. आता ब्रांचिंग आहे त्यामध्ये काय येतं, इफ आणि स्विच स्टेटमेंट येतात. ब्रांचिंग आहे त्यामध्ये काय येतं, इफ येतो, इफ एल्स येतो, इफ एल्स इफ असं आपण वापरू शकतो, हवे तेवढे एल्स इफ, शेवटी एल्स वापरू शकतो. त्यानंतर स्विच स्टेटमेंट येतं. त्याच्यानंतर जे लूपिंग वाले आहेत त्यामध्ये काय काय येतात, फॉर लूप येतो, डू व्हाईल लूप येतो, व्हाईल लूप येतो, फॉर इच नावाचा एक लूप आहे तो सुद्धा येतो. तर सध्या तो फॉर इच आहे तो सुद्धा जावामध्ये फॉरच शब्दाने सुरुवात करतात, पण जरा त्याचा सिंटॅक्स वेगळा आहे रेग्युलर फॉर लूप पेक्षा. तर बघूया, पण ते बघण्यापूर्वी आपल्याला ॲरे माहित असले पाहिजेत लूपिंग बघण्यापूर्वी. Java array is an object which contains elements of a similar data type. एकाच टाइपचे सगळे एलिमेंट्स ज्याच्यामध्ये स्टोअर केले जातात तो काय झाला, ॲरे झाला. ॲरे मध्ये जे नंबर स्टोअर केले जातात ते कसे, इंडेक्स बेस्ड आणि झिरो बेस इंडेक्स असते. झिरो पासून त्यांची इंडेक्स सुरू होते. पहिल्या दुसऱ्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं, पहिला जो एलिमेंट असणार ॲरे मधला त्याला त्याची इंडेक्स 0 असणार, दुसरा एलिमेंट असणार त्याची इंडेक्स 1 असणार, nth जो एलिमेंट असणार त्याची इंडेक्स काय असणार, n-1 असणार. ॲरेचा ऍडव्हान्टेज काय, कोड ऑप्टिमायझेशन. मग आपण डेटा स्ट्रक्चर मी तुम्हाला शिकवताना त्यामध्ये तुम्हाला ॲरे आणि लिस्ट यामधला फरक सांगताना ॲरेचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, लिनियर ॲरेचे, आणि लिंक लिस्टचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत त्याच्यावरती हे सांगितले होते. तर ॲरेचे ऍडव्हान्टेजेस काय, कोड ऑप्टिमायझेशन हा पहिला आहे. इट मेक्स द कोड ऑप्टिमाइज्ड. वी कॅन रिट्राइव्ह अ सॉर्ट ऑफ डेटा इफिशियंटली. वी कॅन रिट्राइव्ह ऑर सॉर्ट द डेटा इफिशियंटली. सॉर्ट म्हणजे काय, असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट करणे. त्यानंतर रँडम ऍक्सेस. वी कॅन गेट एनी डेटा लोकेटेड ॲट इंडेक्स पोझिशन. इंडेक्स पोझिशन वरून आपण कोणताही डेटा या ॲरे मधला ऍक्सेस करू शकतो. हे दोन ऍडव्हान्टेजेस झाले. मग डिसएडव्हान्टेजेस काय आहे त्याचे, साईज लिमिट. मग ॲरे डिफाईन करताना आपण जी साईज देतो त्याच्या पलीकडे आपण तो ॲरेची व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही, पण आपण लिस्ट मध्ये स्टोअर करू शकतो. वी कॅन स्टोअर ओनली फिक्स साईज ऑफ एलिमेंट्स इन ॲरे. इट डझंट ग्रो इट्स साईज ॲट रन टाइम. टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम कलेक्शन फ्रेमवर्क इज यूज्ड इन जावा विच ग्रोज ऑटोमॅटिकली. म्हणजे इथे तुम्ही ॲरे जेव्हा डिक्लेअर करता तर इथे तुम्ही काहीतरी साईज देता, 5, 6, 7, 8 समथिंग. मग तितकाच तो ॲरे, तेवढेच एलिमेंट ॲरे मध्ये मावू शकतात. त्याच्या पलीकडे जर तुम्ही ॲरे स्टोअर करायचा प्रयत्न केला तर ते होणार नाही, एरर येणार. ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन हा एरर येणार, कळलं? मग त्याच्यासाठी काय कलेक्शन फ्रेमवर्क आलेला आहे जावामध्ये. कलेक्शन फ्रेमवर्क मध्ये लिस्ट असणार, ॲरे लिस्ट असणार, जी डायनामिकली म्हणजे रन टाइमला आपण ज्या काय व्हॅल्यू स्टोअर करत जाणार त्यानुसार ती आपली साईज ऍडजस्ट करत जाते. मग इथे सिंटॅक्स दिलेला आहे, ॲरे डिक्लेअर करायचं कसं, इनिशियलाइज करायचं कसं. मग डेटा टाइप स्क्वेअर ब्रॅकेट ॲरे, ॲरेचं नाव, किंवा डेटा टाइप ॲरेच्या नावाच्या अगोदर चिकटून स्क्वेअर ब्रॅकेट लिहू शकतो, किंवा डेटा टाइपला चिकटून स्क्वेअर ब्रॅकेट लिहू शकतो, किंवा ॲरे हे जे काही व्हेरिएबल आहे त्याच्या उजव्या बाजूला चिकटून स्क्वेअर ब्रॅकेट लिहू शकतो. तिघांचा अर्थ एकच. आपण लिहितो ना पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन स्ट्रिंग ARGS, तेव्हा कालच्या लेक्चरला अगोदरच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलं की स्क्वेअर ब्रॅकेट आहे ते स्ट्रिंगच्या ठिकाणी लिहिलं तरी चालेल, किंवा ARGS आर्ग्युमेंट्स आहे तिथे लिहिलं तरी चालेल. इन्स्टॉलेशन ऑफ एन ॲरे कसा डिफाईन केला जातो ॲरे जावामध्ये, ॲरेचं रेफरन्स व्हेरिएबल इज इक्वल टू न्यू, ज्या डेटा टाइपचा आपल्याला ॲरे बनवायचा आहे तो डेटा टाइप स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये साईज. आता याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. Let's see the example of a Java array where we are going to declare, initiate and initialize the traverse an array. Traverse म्हणजे काय, ॲरे मधला प्रत्येक एलिमेंट आपण प्रिंट करणार आहोत. पहिलं काय केलं, पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन, तुमची आवडती मेथड.
मेन मेथड ती असलीच पाहिजे, नाहीतर तुमचा प्रोग्राम रन होणार नाही. इंट ए नावाचा ॲरे बनवला ज्यामध्ये न्यू इथे काय डेटा टाईप आला, सिंटॅक्स बघा, डेटा टाईप न्यू, डेटा टाईप आणि साईज. न्यू हा डेटा टाईप इंटिजर आणि ही साईज 5, म्हणजे ज्यामध्ये 5 एलिमेंट्स मावू शकतील असा हा ॲरे आहे. आणि त्या ॲरेच्या 0th पोझिशनला म्हणजे पहिल्या पोझिशनला 10 व्हॅल्यू आपण स्टोअर केली, फर्स्ट पोझिशनला 20 व्हॅल्यू, सेकंड पोझिशनला 70 व्हॅल्यू, अशा 10, 20, 70, 40, 50 अशा व्हॅल्यू आपण त्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. अनुक्रमे 0, 1, 2, 3, 4 या पोझिशनला ऍड केलेल्या आहेत. मग फॉर लूप वापरून आपण त्या ॲरेच्या व्हॅल्यू प्रिंट करतो. आता फॉर लूप आपण बघणार आहोत पुढे, पण आता ॲरेचा कन्सेप्ट समजून घ्या. फॉर लूप बघणार तेव्हा हे प्रॅक्टिकल मी तुम्हाला करून दाखवणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला ॲरे कन्सेप्ट काय आहे तो माहीत असला पाहिजे ना. मी पहिल्या दुसऱ्या लेक्चरला ॲरे तुम्हाला थोडक्यात सांगितला होता, पण जरा आता डिटेल बघूया त्याची. मग हे काय झालं, ॲरेचं डिक्लेरेशन, इन्स्टन्शिएशन आणि इनिशियलायझेशन ऑफ ॲरे. मग एका लाईनमध्ये जर आपल्याला डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन करायचं असेल तर कसं करू शकतो, तर डायरेक्ट लिहू शकता. इंट ॲरेचं नाव स्क्वेअर ब्रॅकेट इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये जे काही तुम्हाला मेंबर्स ऍड करायचे आहेत ते. मी तुमची नावं ऍड करून दाखवली माहिती आहे पहिल्या काय दुसऱ्या लेक्चरला, ह्या पॅटर्न मध्ये ऍड करून दाखवलेली. इथे बघा एक एक्झाम्पल आहे, इंट ए इज इक्वल टू ॲरेचं इथेच डिक्लेरेशन केलं, इथेच इन्स्टन्शिएशन केलं आणि इथेच इनिशियलायझेशन केलेलं आहे. इन्स्टन्शिएशन म्हणजेच काय, आपण त्याचं ऑब्जेक्ट बनवतो. इथे न्यू शब्द वापरलेला आहे ना, तो नवीन इन्स्टन्स आपल्याला रिटर्न करतो. मग याचा शॉर्टकट इथे आहे. म्हणजे डिक्लेरेशन ॲरे आपण डिक्लेअर सुद्धा इथेच केला, इज इक्वल टू समथिंग म्हणजे न्यू ऑपरेटर सुद्धा इथेच आल्यासारखं झालं, म्हणजे शॉर्टकट आहे. म्हणजे इन्स्टन्शिएशन झालं आणि याला आपण व्हॅल्यूज पास केल्या, असाइन केल्या, म्हणजे इनिशियलायझेशन सुद्धा झालं. मग हे उदाहरण त्याने करून दाखवलं आणि तो ॲरे प्रिंट करून दाखवला. मग फॉर इच लूप मग जे तुम्हाला सांगितलं तो फॉर इच लूप आहे म्हणून, त्याच्यामध्ये सुद्धा फॉर वापरला जातो, फक्त त्याचा सिंटॅक्स वेगळा आहे. मग डेटा टाईप व्हेरिएबल कोलन ॲरे. मग इथे जर आपण प्रिंट केला व्हेरिएबल, त्या ॲरे मधले प्रत्येक एलिमेंट आहे तो प्रिंट होणार. आपण बघूया सगळे प्रॅक्टिकली करून, घाबरू नका. फक्त ॲरे म्हणजे काय ते तुम्हाला समजला पाहिजे, त्याच्यासाठी हे फॉर लूप वगैरे तुम्हाला आधी शिकवून उपयोग नाही, आधी ॲरे तुम्हाला समजला पाहिजे म्हणून सांगतोय. ॲरे म्हणजे थोडक्यात काय, इंट ए इज इक्वल टू 50 स्टोअर करता, बरोबर. मग त्या ए मध्ये एकच व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते मॅक्झिमम. मग त्याच्यामध्ये मल्टिपल व्हॅल्यूज जर स्टोअर करायची असतील सेम डेटा टाईपचा, तर त्याला काय म्हणतात, ॲरे म्हणतात. ॲरेचा वापर होतो. इथे बघा 33, 3, 4, 5 या व्हॅल्यू इथे मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर केलेले आहेत. त्यानंतर पासिंग ॲरे टू मेथड इन जावा, जसे फंक्शनला आपण पॅरामीटर पाठवतो इंट ए इंट बी, तसे तिथे डायरेक्ट ॲरे पाठवलेला आहे, नंबरचा ॲरे. मिनिमम काढण्यासाठी, मॅक्झिमम काढण्यासाठी, सम काढण्यासाठी, ही आपण प्रॅक्टिकल करून बघणार आहोत जेव्हा आपण लूप वगैरे वापरणार तेव्हा. ठीक आहे. ॲनोनिमस ॲरे म्हणजे सरळ सरळ हा प्रोग्राम काय आहे, जो काय आपण ॲरे पास करणार, इंटिजर ॲरे प्रिंट करायचा हा प्रोग्राम आहे. ॲनोनिमस ॲरे काय आहे, इथे काय आहे, आपण मगाचपर्यंत एक ही व्हॅल्यू होती ती असाइन करायचो. ॲरे ARR इज इक्वल टू ही सिलेक्ट केलेली व्हॅल्यू न्यू इंट वगैरे, आणि तो ARR इथे आपण पास करायचो इज इक्वल टूच्या लेफ्ट, इज इक्वल टूच्या राईट साईडचा, बरोबर. इज इक्वल टूची लेफ्ट साईड आपण ऍड करायचो. आता काय केलं, इज इक्वल टूची राईट साईड ऍड केली, म्हणजे शेवटी एकच हिशोब. म्हणजे थोडक्यात काय, आपण काय केलं, मगाचपर्यंत काय करत होतो, एक इथे ॲरे डिफाईन करून ठेवत होतो, हा ARR इथे पास करत होतो. आता काय केला, ते काढून टाकलं, इज इक्वल टूची लेफ्ट साईड इथे ऍड केलेली होती ना ARR, त्याच्याऐवजी आता इज इक्वल टूची आपण राईट साईडच इथे ऍड करणार यामध्ये. मग काय झाला, ॲनोनिमस ॲरे त्याला पास केला तरी तो ॲक्युरेट आउटपुट देतो, हे त्यांना सांगायचं आहे. रिटर्निंग ॲरे फ्रॉम मेथड, जसं आपण काहीतरी रिटर्न करायचो मेथड, एखादी मेथड रिटर्न करायची इंट वॉइड वगैरे, तशी ही आता मेथड इंटिजरचा ॲरे रिटर्न करते. म्हणजे
एखादा ॲरे आपण ॲज अ रिटर्न टाईप म्हणून सुद्धा वापरू शकतो. त्यानंतर ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, म्हणजे एखादा ॲरे आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 एलिमेंट आहेत, तुम्ही ऍड केलेले आहेत आणि 5वा एलिमेंट तुम्ही प्रिंट करू पाहता. पाचवा एलिमेंट जर तुम्ही प्रिंट करू पाहता तर काय येणार, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, कारण याच्यामध्ये 5वा इंडेक्स नाहीच आहे. 5व्या इंडेक्सला नंबर नाहीच आहे. 0 1 2 3 4 0 1 2 3 3 इंडेक्स पर्यंतच हे 4 नंबर्स ऍड केलेले आहेत. मग 4थ्या इंडेक्सचा जो 5वा एलिमेंट आहे तो जर ऍक्सेस करायचा प्रयत्न केला तर ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन हा प्रोग्राम येणार, एरर येणार. मल्टी डायमेन्शनल ॲरे म्हणजे काय, 2 डायमेन्शनल ॲरे, म्हणजे मॅट्रिक्सचं ॲडिशन मल्टिप्लिकेशन आपण करून बघणार आहोत. ते सुद्धा आपण फॉर लूप जेव्हा वापरणार आहोत, फॉर लूप त्यामध्ये हे प्रोग्राम सगळे करून बघणार आहोत. 0 0 0 1 0 2 0 3 हे काय झालं, मॅट्रिक्स प्रमाणे झालं, मॅट्रिक्सची ॲडिशन. आता 3 3 म्हणजे काय, थर्ड रो थर्ड कॉलम. 2 2 म्हणजे काय, सेकंड रो सेकंड कॉलम. 1 2 म्हणजे काय, फर्स्ट रो सेकंड कॉलम. अशा मॅट्रिक्सची ॲडिशन करायची आपण बघूया. ही सगळी प्रॅक्टिकल आपण करणार आहोत. आता तुम्हाला फक्त ॲरे म्हणजे काय कन्सेप्ट दाखवतोय. मग ती प्रॅक्टिकल आहे ती फॉर लूप वापरून करायची आहेत. डबल फॉर लूप वापरलेलं आहे, नेस्टेड फॉर मध्ये फॉर, त्यावेळेला आपण हे बघणार आहोत. मॅट्रिक प्रिंट केलंय बघा रो कॉलम मध्ये, म्हणजे जॅग्ड ॲरे. त्यानंतर ॲरे आहे तो आपल्याला कॉपी करायचा आहे एक ॲरे दुसऱ्यामध्ये. मग हा आता कॅरेक्टरचा एक ॲरे बनवलेला आहे. आपल्याला या दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये कॉपी फ्रॉम या व्हेरिएबलमधून कॉपी टू या व्हेरिएबलमध्ये आपल्याला पास करायचं आहे. तरी आपल्याकडे एक फंक्शन आहे सिस्टीम डॉट ॲरे कॉपी. पहिलं व्हेरिएबल, दुसरं व्हेरिएबल, मग इथे काय आहे बघा, पॅरामीटर्स आहे. इथे 2 0 7 आणि हे जर आपण प्रिंट केलं तर यामधलं कोणती लेटर आहेत बघा. पहिली 2 ही त्याने स्किप केली, इथे आपण नंबर 2 दिला. म्हणजे काय, या इथून इनिशियलाइज कर, इथून प्रिंट करायला घे, कॉपी करायला घे. 0 7 1 2 3 4 5 6 7 एन पर्यंत पहिली 2 स्किप करून, म्हणजे CAFFEIN एवढी लेटर प्रिंट झाली का. याचा अर्थ काय केला, सिस्टीम डॉट ॲरे कॉपी. मग कॉपी फ्रॉम हा जो ॲरे आहे त्याच्यामध्ये ही जी काही टोटल लेटर्स आहेत तर केवढी लेटर घे, कुठून सुरू कर, तर 2 कडून 0 1 2 इथून सुरू कर. मग इथून ते कुठपर्यंत, 0 ते 7. मग इथून आता 0 मोजणार सी कडून, 1 0 1 2 3 4 5 6 7 इथपर्यंत. एवढा पार्ट होता तो हा दुसऱ्या ॲरे मध्ये कॉपी झाला. त्याच्यासाठी फंक्शन काय आहे, सिस्टीम डॉट ॲरे कॉपी. त्यानंतर क्लोनिंग. जसं तसा जर आपल्याला ॲरे बनवायचा आहे तर आपण काय करू शकतो, एक त्या ॲरे मधला प्रत्येक एलिमेंट दुसऱ्या ॲरे मध्ये ऍड करू शकतो, ही एक पद्धत. दुसरी पद्धत म्हणजे काय, सरळ सरळ नवीन ॲरे डबल इक्वल टू जुना ॲरे असं केलं की दोन्ही सेम आहेत की नाही ते कम्पेअर करतो. आणि जर सिंगल इक्वल टू दिलं तर उजव्या साईडला जो काही ॲरे आहे त्याच्यातली सगळी जी फीचर्स प्रॉपर्टीज आहेत त्याच्याकडले सगळे एलिमेंट आहेत ते कोणाला ऍड होतात, ARR लेफ्ट साईडचा असतो त्याच्याकडे. ऍडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स आणि आपण करून बघणारच आहोत हा प्रोग्राम. हे मॅट्रिक्स आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सगळा ऍडिशनचा प्रोग्राम करून बघणार आहे. ठीक आहे. मग ॲरे म्हणजे काय ते लक्षात आलं असेल. मग आता आपण काय करूया, फॉर लूप बघण्यापूर्वी आता आपण इफ स्टेटमेंट बघूया, ब्रांचिंग स्टेटमेंट. आणि जेव्हा फॉर लूप बघणार तेव्हा हे सगळे ॲरेचे प्रोग्राम त्यामध्ये येणार.
इफ स्टेटमेंट म्हणजे काय, जर असं झालं तर समथिंग कर, जर तसं झालं तर समथिंग कर, असा त्याचा अर्थ. म्हणजे जर तुम्ही एखादा नंबर पाठवला तर तो इवन आहे की ऑड आहे ते प्रिंट कर, त्यासाठी इफ एल्स. मग कंडिशन काय, इफ सिंटॅक्स काय, कंडिशन ती जर ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट कर, आणि जर फॉल्स झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट कर. हा साधा सिंटॅक्स झाला इफचा. हा ब्लॉक कधी एक्झिक्यूट होणार, इफ कंडिशन इज ट्रू. हा कधी एक्झिक्यूट होणार, इफ कंडिशन इज फॉल्स. बरोबर. याचा एक आपण एक्झाम्पल बघूया. हँग होतोय. आपण ऑनलाईन जावा कंपायलर वापरून बघूया. मोठा फॉन्ट करता येत नाही. हा चालू लागला आता. हँग होतोय भरपूर अतिशय. तर यामध्ये आता मी इंट n इज इक्वल टू 5 टाईप करतो. आता 5 हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे मला बघायचं आहे. तर काय करणार, इफ n लेस दॅन 5 असेल तर काय कर, system.out.println 5 is negative, else system.out.println ते 5 नाही, आपण काय घेऊया n टाकूया. म्हणजे n ची व्हॅल्यू जर काय असेल ते, n ची व्हॅल्यू 0 पेक्षा छोटी असेल तर निगेटिव्ह, n पॉझिटिव्ह. हा जर प्रोग्राम मी रन केला आउटपुट काय येणार, 5 इज पॉझिटिव्ह. म्हणजे ते समजा मी काय केलं, -5 लिहिला, प्रोग्राम रन केला, काय येणार, 5 - 5 इज निगेटिव्ह. तर इथे काय झालं, तर त्यांनी चेक केलं इथे कंडिशन n लेस दॅन 0 हे ट्रू आहे का, 5 लेस दॅन 0 ट्रू आहे का, आहे की नाही, चेक केलं.
आणि मग त्यावरून त्यांनी सांगितलं की बाबा जर ट्रू असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, जर फॉल्स असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. ठीक आहे, ही कंडिशन आता काय झाली, लेस दॅन 0 ट्रू झाली तर निगेटिव्ह होणार, नाहीतर काय होणार पॉझिटिव्ह. आता काय होणार, रन केल्यानंतर ही कंडिशन फॉल्स होणार, फॉल्स झाली तर हा खालचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो, एल्स ब्लॉक. जर ट्रू झाली तर हा एल्सच्या वरचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो, इज अ पॉझिटिव्ह. मग आता इथून हा नंबर मी पास केला, तो इथे कसा केला, डायरेक्ट केलेला आहे. मग मी तो कसं करू शकतो, युजर थ्रू इनपुट घेऊ शकतो ना. मग त्याच्यासाठी 3 मार्ग आहेत वेगवेगळे. एक म्हणजे बफर रीडर वापरून मी इनपुट घेऊ शकतो, दुसरा म्हणजे स्कॅनर वापरून मी इनपुट घेऊ शकतो, आणि तिसरा म्हणजे कमांड लाईन आर्ग्युमेंट वापरून सुद्धा मी इनपुट घेऊ शकतो. कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणजे इथून येणार ते, कळलं. मग आधी मी टेस्ट करून बघणार. आता कमांड लाईन आर्ग्युमेंट मला बघायचे असतील तर कमांड लाईन आर्ग्युमेंट वरून घेतलेले प्रिंट होतात का, in.out.println. मगावरचा args आहे, args चा 0th एलिमेंट प्रिंट कर, हे आपण पास केले का, नाही. तर ते जेव्हा आपण जावा कंपाईल करतो त्या वेळेला पास करतो. पण सध्या ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन काय येते, कारण आपण याच्यामध्ये एलिमेंटच ऍड केलेले नाहीत. मग हे एलिमेंट कधी ऍड केले जातात, जेव्हा आपण कमांड लाईन थ्रू प्रोग्राम रन करतो त्यावेळेला. मग जर आपण इथे जर प्रॅक्टिकल बघलं, जावा कमांड लाईन आर्ग्युमेंट एक्झाम्पल, हे कधी, जेव्हा तुम्ही कमांड लाईन वरून प्रोग्राम रन करता, म्हणजे डिप्लोमाला शिकला असाल, नोटपॅड मध्ये प्रोग्राम टाईप करायचा, मग जावा सी ची कमांड मारायची, डिरेक्टरी तिथपर्यंत न्यायची, आणि जेव्हा जावा सी करतो आणि त्याच्या पुढे त्या प्रोग्रामचं नाव डॉट जावा टाकतो आणि कंपाईल करतो, त्याच्यानंतर दुसरी लाईन काय करतो, जावा शब्द टाकतो, प्रोग्रामचं नाव आणि स्पेस, तिथे आपण काय करतो, आर्ग्युमेंट पास करतो. त्यावेळेला तो काय होतो, आता इथे सोनू हा काय झाला, एक कमांड लाईन आर्ग्युमेंट, आणि तो इथे त्या ॲरे मध्ये पहिला प्रिंट झाला. मग हे स्पेस वापरून आपण देऊ शकतो. आता इथे आता 4 पॅरामीटर्स त्यांनी दिलेले आहेत, एक सोनू दिला, एक जयस्वाल दिला, एक दिला, एक 3 दिला, एबीसी दिला, 5 पॅरामीटर्स त्यांनी पाठवलेले आहेत. हा जो प्रोग्राम आहे तो जेव्हा आपण याच्यामध्ये करणार, नोटपॅड मध्ये करणार, आणि जावा सी कमांड वरून आपण तिथपर्यंत नेणार, कंपाईल करणार आणि रन करणार, त्यावेळेला आपल्याला ते कमांड लाईन आर्ग्युमेंटद्वारे तो ऍक्सेस होणार, कळलं. आता आपल्याकडे 5च मिनिटं राहिली आहेत, ते करून बघायला वेळ लागणार, म्हणून कमांड लाईन आर्ग्युमेंटचं प्रॅक्टिकल नंतर दाखवतो तुम्हाला. त्याआधी तुम्हाला स्कॅनर वापरून कसं करता येतं ते दाखवतो. मग त्याच्यासाठी एक स्कॅनर क्लास असतो इनपुट घेण्यासाठी, 3 सांगितले, एक बफर रीडर, एक स्कॅनर, आणि तिसरा म्हणजे कमांड लाईन आर्ग्युमेंट. मग आधी एक स्कॅनर क्लास कसा आपण घेऊ शकतो, स्कॅनर कशामध्ये असतो, स्कॅनर जावा डॉट युटिल मध्ये असतो. त्यासाठी आपल्याला इम्पोर्ट काय करावं लागेल, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार. ते सापडत नाही. मग आपण आता आपल्या रेग्युलर आयडी मध्ये बघूया सापडतोय का. कंट्रोल स्पेस मारला ना आयडी मध्ये की तो वरती इम्पोर्ट कशामधून, तो पॅकेज मधून व्यवस्थित करतो तो.
पब्लिक स्टॅटिक void mean आर्ग्युमेंट. हा मागचा प्रोग्राम मी इथे कॉपी पेस्ट केला आणि इथे आता n ची व्हॅल्यू आपण जी मॅन्युअली दिली होती ती आता मी काय करणार, डायनामिकली त्याला व्हॅल्यू पास करणार. डायनामिकली कशी, तर स्कॅनरचा वापर करून. कसा करणार स्कॅनरचा उपयोग, स्कॅनर sc इज इक्वल टू न्यू, कंट्रोल स्पेस मारला, स्कॅनर शब्द सर्च करणार. तो कुठे मिळणार हे बघा, स्कॅनर java.util.scanner, म्हणजे मी टाईप केलेलं होतं ते बरोबर होतं, ते ऑनलाईन कंपायलरला सापडत नव्हतं. java.util.scanner. मग आता स्कॅनरला बघा काय काय द्यावे लागतात इनपुट. एक तर फाईल सोर्स द्यावा लागतो किंवा इनपुट स्ट्रीम द्यावी लागते, बरोबर. मग आपण इनपुट स्ट्रीम वाला वापरूया. इनपुट स्ट्रीम आपण काय करूया, तसं सिस्टीम डॉट आउट कशासाठी वापरतो, तुमच्या मॉनिटर वरती प्रिंट करण्यासाठी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. तर सिस्टीम डॉट इन हे कशासाठी वापरतो, तुमच्या कीबोर्ड थ्रू इनपुट घेण्यासाठी. सिस्टीम डॉट आउट तुमच्या मॉनिटर वरती डिस्प्ले करण्यासाठी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. आणि सिस्टीम डॉट इन कशासाठी वापरतो आपण, तुमच्या कीबोर्ड थ्रू इनपुट घेण्यासाठी. मग आता मी एन इथे काय करणार, मी स्कॅनर मधून जी काही व्हॅल्यू येईल डॉट गेट नाही हा, डॉट नेक्स्ट. मग त्याचं इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण नेक्स्ट इंट वापरू शकतो. जर त्याचं फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर नेक्स्ट फ्लोट वापरू शकतो. आपण काय करूया, नेक्स्ट इंट वापरूया. जर तुम्ही नेक्स्ट वापरला तर तो बाय डिफॉल्ट तो स्ट्रिंग कन्सिडर करणार. नेक्स्ट वापरला तो स्ट्रिंग कन्सिडर करणार आणि सांगणार का इज इक्वल टू त्या राईट साईडला स्ट्रिंग आहे, याचा हे स्ट्रिंग रिटर्न करतं नेक्स्ट आहे ते, आणि लेफ्ट साईडला काय हे इंटिजर आहे. मग हे त्याला मान्य नाही. मग आपल्याला इथे काय करावं लागतं, इंटिजर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथे आपल्याला टाईप कास्टिंग करावं लागतं इंटिजर म्हणून, तर तो एरर जाणार. मग याच्यासाठी दुसरा उपाय काय आहे, किंवा दुसरा आणखी एक उपाय काय, इथे तुम्हाला इंटिजर डॉट पार्स इंट लिहावं लागतं. इंटिजर डॉट पार्स इंट या पार्स इंट फंक्शन मध्ये स्कॅनर डॉट नेक्स्ट ची व्हॅल्यू ऍड करावी लागते, तेव्हा हा एरर जाणार. आणि जर तुम्ही हा प्रोग्राम रन केला तर त्या प्रोग्रामचं आउटपुट तुम्हाला दिसणार. आज खूप स्लो चालतोय या कॉम्प्युटर, त्यामुळे आउटपुट लगेच येत नाहीये. विंडो पर्स्पेक्टिव्ह हा केस आयडी खूप स्लो चालतोय. आपण आता जो ऑनलाईन आयडी बघितलेला त्याच्यावरती हा प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघूया. java.util.scanner. आणि हा प्रोग्राम रन केल्यानंतर इथून आपण जी काही व्हॅल्यू पास करणार, समजा मी 5 ऍड केली आणि एंटर मारला तर 5 इज पॉझिटिव्ह आलं, बरोबर. परत मी रन केला आणि इथे समजा मी -3 टाकली तर काय येणार, -3 इज निगेटिव्ह. मग आता -3 आणि 5 आपण इथून दिलं का मॅन्युअली, नाही, तर युजर कडून घेतलं. आणि हे युजर कडून घेण्यासाठी आपण स्कॅनर वापरला. तर इथे इंटिजर डॉट पार्स इंट आहे ना,
sc डॉट नेक्स्ट हे स्ट्रिंग आहे, मग याला इंटिजर डॉट पार्सेंट करून आपण इंटिजर मध्ये कन्वर्ट केलं. मग हे जर करायचं नसेल तर त्याच्यासाठी एक शॉर्टकट आहे, तो म्हणजे काय, नेक्स्टच्या ठिकाणी काय वापरणार, नेक्स्ट इंट वापरणार आणि हाच प्रोग्राम रन करणार. आता मी जर इथे 5 केला तर 5 इज पॉझिटिव्ह आला, त्यानंतर इथे -6 केला -6 इज निगेटिव्ह आला. त्यानंतर समजा इथे मी डायरेक्ट टाकतो ना -5 किंवा -6, तुम्हाला काहीतरी प्रिंट करायचं आहे की एंटर अ नंबर, तुम्ही इथे स्क्रीनवरती प्रिंट करायचं आहे ना, मग system.out.println वापरू शकता, एंटर अ नंबर, आणि हा प्रोग्राम रन करणार. मग इथे काय येणार, एंटर अ नंबर येणार, खाली सेमीकोलन टाकला नाही, एंटर अ नंबर. मग इथे मी आता किती टाकतो, 12 टाकतो, 12 इज पॉझिटिव्ह, -12 टाकतो, -12 इज अ निगेटिव्ह. हे आपण काय केलं, स्कॅनरद्वारे इनपुट घेतलं. मग असं बफर रीडर वापरून आणि कमांड लाईन आर्ग्युमेंट वापरून हे कसं करतात ते बघूया. कमांड लाईन आर्ग्युमेंट वापरून आपल्याला बघायला जरा वेळ लागणार, कारण आपण तो प्रोग्राम आहे तो असं आपण नोटपॅड मध्ये नेणार, त्याच्यानंतर कमांड लाईन आपली ओपन करणार आपल्या विंडोजची, आणि त्या कमांड लाईन मध्ये आपण जावाची कमांड चालते की नाही ते बघणार. चालत नसेल तर इन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स मध्ये जावाचा पाथ ऍड करावा लागतो, बिन फोल्डरचा, इन्स्टॉलेशन फोल्डरचा, आणि तो ऍड केल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपण प्रोग्राम स्टोअर केलेला आहे त्या ठिकाणी टाईप करत करत त्या डिरेक्टरीमध्ये घेऊन जावं लागतं, आणि मग आपण जावासी आणि कमांड मारतो. त्याच्यासाठी कमीत कमी 10 मिनिटं तरी लागणार, 5-10 मिनिटं तरी, मग त्याच्यात वेळ जाऊ शकतो. म्हणून आधी स्कॅनरद्वारे कसं इनपुट घ्यायचं ते आधी दाखवलं. मग बफर रीडरद्वारे इनपुट घेणे आणि कमांड लाईनद्वारे इनपुट घेणे हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आता तुम्ही मीटिंग लिव्ह करू शकता, नेक्स्ट लेक्चरला जाऊ शकता. हे तुम्ही कमेंटच्या वेळेला जे जे काही टाईप करता ते मला समजत नाही, कारण मी दुसऱ्या टॅबवरती असतो ना एक्सप्लेन करत, त्यामुळे. ठीक आहे, आता मीटिंग लिव्ह करू शकता, नेक्स्ट लेक्चरला जाऊ शकता. रेकॉर्डिंग इथं थांबवतो.